आणि पृथ्वी पतसंस्थेच्या वतीनं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातून कोषाध्यक्ष म्हणून विनोद कुलकर्णी यासाठी या ठिकाणी आपण आगळा वेगळा सत्कार घेतलेला आणि मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ विचारवंत लेखक विनायक हर्डीकर यांना मी फोन केला आणि असा कार्यक्रमाला आपण घ्यावं विनंती केली आणि ज्याचा म्हणजे विनोद कुलकर्णी मी नक्की येतो. त्याचबरोबर प्राचार्य सुनील कुमार चौधरी सरांना विनंती केली आणि त्यांनी लगेच मान्य केलं. त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की विनोद कुलकर्णी यांना ज्या ज्या ठिकाणी संधी मिळते त्या त्या ठिकाणी वेगळी पाऊलवाट ते निर्माण करतात. ही पाऊलवाट निर्माण होत असताना लवटे सरांसारखं हर्डीकरांसारखी व्यक्तिमत्व त्यांच्या संपर्कात असणं किंवा त्यांच्या काही सूचना म्हणून आपण काही कल्पना या महामंडळाच्या माध्यमातून कशा राबवता येतील हा खरा आजच्या या सत्काराचं खरं कारण जे आहे असं मुद्दा मी आपल्याला सांगतो. कारण ही व्यक्तिमत्व अशी आहे दोन्ही की त्यांच्याकडून नम्रता शिकण्यासारखी आहे, त्यांच्याकडून चिंतन शिकण्यासारखं आहे, वाचन शिकण्यासारखं आहे आणि त्याहीपेक्षा पक्षविरहित सल्ला देणं त्यामध्ये दोघांचाही मुद्दाम नाव घेतलं पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की हा आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि प्रक्षेपणच्या दृष्टिकोनातून अतिशय एक आपण म्हणतो वैचारिक कार्यक्रम असं म्हटलं वापर करणार. आणि दुसरी बाजू अशी आहे की ही मंडळी सूचना नक्की देऊ शकतात, मलाही देऊ शकतात, परंतु सूचना अंमलात आणण्यासारखं एक व्यक्तिमत्व म्हणून जर आपण बघितलं तर आपण विनोद कुलकर्णी यांच्याकडे बघितलं पाहिजे. त्यांच्या कर्तृत्वामुळं, त्यांच्या धडपडीमुळं, त्यांच्या पाठवून काम करण्यामुळं, त्यांच्या संकल्पनेमुळं आणि त्यांच्या नियोजनामुळं आज महाराष्ट्र साहित्य परिषदेचं जे पॅनल आहे त्याचे जे ते खरं त्याचा जो बेस आहे तो विनोद कुलकर्णी आहे. म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मला खरं बऱ्याच गोष्टी नंतर समजल्या, परंतु मिलिंद जोशी हे उभं राहायला पण तयार नव्हते आणि अतिशय प्रेशर खाली होते असं म्हणणं तो वावरत होते. परंतु मी त्यांचं अंतर्ज्ञानमध्ये मिलिंद जोशींचं विशेषतः पुस्तकावरची परीक्षा ही त्या कालावधीमध्ये 2-3 वर्ष वाचवतो. मिलिंद जोशींची माझी तेवढी ओळख नव्हती, पण माझ्या लक्षात आलं की अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांची व्याख्यानं हे सगळं मी ऐकत होतो आणि मिलिंद जोशींना मसापच्या कार्याध्यक्षपदी बसवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा, सिंहाचा वाटा हा विनोद कुलकर्णी यांचा आणि ही त्यांच्यापेक्षा समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची बाब आहे. कारण जेव्हा आता महामंडळावर या निवडी झाल्या तेव्हा विनायक हर्डीकरांना अतिशय आनंद वाटला की तरुण मंडळी जी काही करू शकतात अशी मंडळी मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी ही मंडळी मसापामध्ये आलेली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. एका बाजूला अभिजात मराठी होण्यासाठी विनोद कुलकर्णी यांनी केलेली धडपड ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि त्याहीपेक्षा विनायक हर्डीकरांचा असणारा आपण काय म्हणतो एखादा वीक पॉइंट म्हणतो थोडक्यात किंवा अशी संवेदनशील जागा म्हणतो ती म्हणजे बासी वर्डेकर. आणि हे बासी वर्डेकरांचं काम म्हणजे विनोद कुलकर्णींनी उभं केलेलं आहे ते विशेषतः विनायक हर्डीकरांना अतिशय भावलं. विशेषतः विनोद कुलकर्णी त्यांना तिथे घेऊन गेले, माहिती दिली, रवी मुकुल त्यांच्याबरोबर होते आणि ज्या पद्धतीतून त्यांनी जे काम उभं केलेलं आहे, जो काही प्रयत्न केलेला आहे तो ओळखण्यासारखा. तसंच लवटे सरांच्या बाबतीत पडलं पाहिजे. लवटे सर आणि विनायक हर्डीकर ही दोन्ही मंडळी अशी आहेत की लेखक आहे, विचारवंत आहे, पण आपल्यापेक्षा दुसऱ्याची मांडणी करण्यामध्ये त्यांना जो आनंद मिळतो तो प्रचंड आहे. विनायक हर्डीकरांची माझी तर ओळख नव्हती, मी साधनामध्ये त्यांचे लेख वाचायचो, पण मला असं वाटलं की ग्रंथमहोत्सवात आले पाहिजे आणि माझ्या नशिबाने ते ग्रंथमहोत्सवात आले. माझी ओळख वाढली, माझा स्नेह वाढला. उद्या ती मला म्हटले मला समजा असं मला हाकलून जरी दिलं ना तरी मी जाऊन त्याच्या दारात उभं राहणार आणि असं घडलंय.
त्याचं कारण असं वेळेला फार ते महत्व देतात. आणि माझ्या हातून एका वेळेला मी गेलो नाही, त्याने मला 100 दिवस ब्लॉक करून टाकलं. 100व्या दिवशी मला माहित नाही तो 100वा दिवस होता काय, तर मी जाऊन आपला उभा राहिलो समोर. आणि मग माझी त्यांची हळूहळू मैत्री वाढली. पण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये लवटे सर, हार्डेकर सर अशी व्यक्तिमत्व येणं, याचा अर्थ माझ्याकडे नम्रता वाढणं, माझ्या विचारामध्ये एक प्रकारचा प्रगल्भता येणं, माणसाची माहिती होणं, हे सगळं या दोघांच्यामुळे होण्यामध्ये मोठा मदत होतो. विना हार्डेकर पुरस्कार स्वीकारत नाही. त्यांना एक वेळेला पुरस्कार मिळाला होता आणि शासनाने तो काढून घेतला, तर लोकांनी त्यांना पुरस्कार दिला. पण त्या दिवसापासून त्यांनी पुरस्कार कधीही स्वीकारत नाही. पण त्यांचे जर लेख जर वाचले आपण, व्यक्तिमत्वाचे विशेषतः लेख वाचले, तर ते व्यक्तिमत्व आपल्याला म्हणजे अजून मला लक्षात येतं. हातकणंगलेकर असेल, तुमचे अशी बरीच मंडळी की मी बघितलेली पण नाही, पण ती व्यक्तिमत्व असल्याने माझ्याला ती समोर उभी राहतात. संगीतामध्ये तसंच आहे त्यांचं, म्हणजे त्याच्याकडे कुठलंही क्षेत्र वर्ज नाही. त्याचं ट्रेकिंग असेल, त्याचं सायकलिंग असेल, म्हणजे आता आपण काय कुठलं नाही असं नाही, असं ते व्यक्तिमत्व आहे. लवटे सरांचं तसंच आहे. आणि लवटे सरांचं तर व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. म्हणजे त्यांनी आपल्या लेखनापेक्षा सुद्धा वि स खांडेकरांचं अप्रकाशित साहित्य जवळपास 30-32 पुस्तकांच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं. जी गोष्ट वि स खांडेकरांच्या फॅमिलीतल्या लोकांना जमली नाही ती त्यांनी विशेषतः केलेली आहे. हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. आपण जे म्हणतो की म्हणजे ते उदाहरण दिलंय, मराठी बेटक्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे की कलकत्त्यामध्ये एक साहित्यिक गेले आणि इंग्रजांनी त्याची शोकसभा घेतली. तर त्यांचे घरचे म्हणजे तुम्ही कोण घेणार शोकसभा? तर रवींद्रनाथ टागोरांनी लेख लिहिला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा साहित्यिक असतो, जेव्हा विचारवंत असतो, जेव्हा तो विचार मांडतो, तेव्हा तो त्याच्या कुटुंबाला राहत नाही, तो समाजाचा होत असतो. तर तसा पद्धतीचं मला लवटे सरांचं वाटतं. म्हणजे त्यांनी आता तर्कचित्रांच्यावर 18 खंड प्रकाशित केलेले आहे. म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्याचं नशीब चांगलं, सातारा जिल्ह्याचं तर्कचित्र. पण आता ते त्यांचं सगळं हिंदीमध्ये जाईल, हळूहळू इंग्रजीमध्ये जाईल आणि त्यांचं महत्व लोकांच्या पुढं येण्याला मदत होईल. ही बाब पण तितकी महत्वाची आहे. पण आजचा सत्कार आमच्या दृष्टिकोनातून विरद कुलकर्णी यांच्या यशाबरोबरच विचारामध्ये वाढ होण्यासाठी, वैचारिकतेमध्ये वाढ होण्यासाठी, एक प्रकारचा ठसा महामंडळावर निर्माण करण्यासाठीचा सत्कार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजच्या कार्यक्रमाला आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे प्रमुख संदीप सोपी उपस्थित आहेत. त्याचबरोबर समन्वयक नानल आहेत. विनोद कुलकर्णीही म्हणजे आम्ही पुस्तकप्रेमी समूहामध्ये आम्ही 4 जण आहोत. विनोद कुलकर्णी, मी, श्रोत्री आणि नानल वेगवेगळे आम्ही कार्यक्रम विषयी सरकवत असतो. दिव्यश्रीपद संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले, त्याचबरोबर हर्डीकर सरांबरोबर आलेले त्यांचे मित्र, आमचेही ज्येष्ठ मित्र राम कोलटकर, म्हणजे कैलास जीवन आपण जेव्हा बघतो कैलास जीवनचे ते मालक आहेत. पण ते कैलास जीवनचे मालक हा विषय वेगळा, साहित्यिक दृष्टिकोन, वेगळ्या कार्यक्रमाला जाणं कोलटकरांचं, तिथं फोटो काढणं, लोकांना पाठवणं, म्हणजे आपल्या मुद्दा विचार न करता लोकांपर्यंत कसं पोहोचेल अशा पद्धतीतले ते आहेत. त्यांच्याबरोबर दुसरे आलेले त्यांचे मित्र, विशेषतः संगीतामध्ये अरविंद आगरकर हे पण आलेले आहेत. नवी मुंबई वगैरे भागात राहतात, पुण्याला काही काळानंतर खास हर्डीकरांच्या बरोबर गाण्यासाठी येतात. त्याची जी प्रॅक्टिस असते ती बघत असतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर हे अशी दोन्ही व्यक्तिमत्व विनोद कुलकर्णीच्या प्रेमात आहेत, हे पण त्याच्यामधलं भाग आहे. त्यामुळे ही व्यक्तिमत्व तशी लगेच सापडणारी नाही. बोलवलं की या म्हटलं पण लगेच म्हणजे नाही, विनोद कुलकर्णीसाठी आम्ही येतो. विनोद कुलकर्णीकडून या दोन्ही व्यक्तिमत्वाला अतिशय मोठ्या अपेक्षा आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचं या निमित्तानं स्वागत करतो आणि माननीय श्रोती सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नानल सरांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावी विनंती. आंबेडकरांची जयंती आहे, जयंतीला फुलं अर्पून या ठिकाणी पावणे मंडळी सगळी त्यांचं स्मरण करतात. पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्यातर्फे प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे.
सर्वप्रथम मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करतो. आजचे उत्सवमूर्ती आपले सर्वांचे लाडके म्हणजे आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे ते प्रमुख आधारस्तंभ आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ते आहेत आणि त्यांच्या मोठ्या जबाबदाऱ्या पण आहेत. श्री विनोदजी कुलकर्णी ज्यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत, ते ज्येष्ठ विचारवंत आमचे सर्वांचे वैचारिक मार्गदर्शक लवटे सर. आता माझा ज्यांच्याशी आता पहिल्यांदाच परिचय झाला प्रमुख पाहुणे श्री विनयजी अधिकर, त्यानंतर आमचे उरलेले दोन आधारस्तंभ जे व्यासपीठावर आहेत, डॉक्टर संदीप श्रोत्री आणि श्री चिटणीस, पतसंस्थेचे महाव्यवस्थापक विनायकराव भोसले, ते समोर बसलेले आमचे वैचारिक आणखीन एक मित्र बेंकियाळ सर, डॉक्टर सुरकरकर सर, आणि मगाशी ज्यांचा उल्लेख झाला राम मुरगडकर, एक 5 मिनिटातच ते फार जुने आमच्या ओळखीचे असे वाटायला लागले आणि आधारकर सर आणि सर्व उपस्थित श्रोतृ वगैरे यांचं स्वागत करतो. आज सुट्टी आहे, थोडासा वाहतुकीला अडथळा आहे, तरी मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत. आणि सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोदजी कुलकर्णींची निवड झाली. सुरुवातीला ते महाराष्ट्र साहित्य मसापचे कोषाध्यक्ष झालेले होते, त्यावेळी आपण सत्कार घेतला होता आणि ही मोठी जबाबदारी आहे. आणि पुढची 3 वर्ष म्हणजे 99, 100 आणि 101 साहित्य संमेलन हे विनोदजी कुलकर्णी, मिलिंदजी जोशी, व्यंकटराजे पवार त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली 3 साहित्य संमेलन होणार आहेत. आणि आमचा असा सातारकरांचा असा आग्रह आहे की या पुढचं साहित्य संमेलन सातारला व्हावं, ते म्हणजे स्वीकार पण केलेला आहे आणि जास्तीत जास्त त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आम्ही पुस्तकप्रेमी समूह जो आहे हा दीपलक्ष्मी पतसंस्था या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सातारा, केवळ सातारा शहर नाही तर आजूबाजूच्या परिसरात मुंबई असेल, कराड असेल, काही पुणे सुद्धा, मुंबई सुद्धा, थेट अगदी दुबईला आपले सदस्य आहेत. तर एक निकोप पद्धतीने साहित्यिक चळवळ रुजवण्याचं आणि आणखी ती वृद्धिंगत करण्याचं काम ते करतात. आणि आपण जे नवीन आलेले असण्याच्या कार्यक्रमाला त्यांना मी सांगू इच्छितो की दररोज एक पुस्तक परिचय असतो, त्याचं मॉनिटरिंग श्रोती सर करतात मुख्य ऍडमिन म्हणून, आणि साधारण 2 वाजेपर्यंत त्या पुस्तकावर चर्चा, 2 नंतर साहित्यावर चर्चा, साहित्यविषयक चळवळीवर चर्चा, आणखीन एखादा परिचय, पुस्तकाचा परिचय. समजा काही दुसरे पोस्ट आल्या तर नवीन ऍडमिन ते शस्त्रक्रिया करत असताना सुद्धा बाहेर आला तर सांगतात की हे नाही बाबा चालतात, आणि नंतर मग 2-3दा असं झालं तर परत त्याला सूचना दिली जाते. दर शुक्रवारी एखाद्या जुन्या चित्रपटावर चर्चा होते. परवाच उपकार मनोज कुमार गेल्यानंतर उपकारवर चांगली चर्चा होती, नाट्यविषयक चर्चा होतात, कवितावर एक दिवस चर्चा करायची असं चाललेलं आहे. 2 साहित्य संमेलन आमची आणि मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की विनोदजी कुलकर्णी दुसऱ्या साहित्य संमेलनात असं सांगितलं होतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर 500 कोटी रुपयाचा निधी हा शासनाकडून उपलब्ध होणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रात किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जे अनेक जुने साहित्यिक आहेत, म्हणजे पहिल्या साहित्य संमेलनात बेडक्याळ सरांनी त्या साहित्यिकांची माहिती दिली होती. तर अशा साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतीचं आपल्याला संवर्धन करता येईल. आणि परवाच डॉक्टर संदीप श्रोत्रीने सांगितलं की 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस असतो, म्हणजे शेक्सपियरचा जन्मदिवस आणि मृत्यूदिन. आणि डोंबिवलीमध्ये तिथले कुंडलिक पैकी जे असं पुस्तक आधारपोटात कार्यक्रम पहाटे 5 ते 10 करतात. आणि मागच्या वर्षी 40,000 लोकांनी पुस्तकं घेऊन गेले, एक पुस्तक प्रत्येकाला मिळतं. तर तसा कार्यक्रम आपला नियोजित आहे, पण तो मे महिन्यात होईल. तर असे अनेक उपक्रम चाललेले आहेत. आजचा जो उपक्रम आपण केलेला आहे ते विनोदजी कुलकर्णीचं कौतुक, ते साताऱ्यातलेच आहे. आम्ही पुस्तक प्रमुखचे प्रमुख आधारस्तंभ आणि मार्गदर्शक आहेत. त्यांची महाराष्ट्र साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवडणूक झाली. हा घरचा गौरव आहे. अनेक ठिकाणी त्यांना सत्काराला जायला लागेल, पण मी चिटणीस सरांना म्हटलं की आता आपण लवकरात लवकर त्यांचं कौतुक आपण किंवा ॲप्रिसिएशन करूया आणि लगेच हा कार्यक्रम होते. आमची म्हणजे कसं आहे की पुणे आणि सातारा आम्ही काही वेगळं मानत नाही, पण आता साताराची साहित्यिक ऍक्टिव्हिटी या दोघांच्या याच्यामुळे, विशेषतः विनोदजी कुलकर्णींच्यामुळे त्या साहित्यिक ऍक्टिव्हिटी आणि घडामोडी इकडे येऊ घातली त्याची अतिशय चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. पण आपण पण सुद्धा चांगल्या प्रकारे साहित्यिक कलाकृतीची निर्मिती करून आपला बौद्धिक प्रावीण्य आणखीन वाढवायला पाहिजे. आणखी चांगल्या कलाकृती, आपलं राजेंद्र माने इथे बसलेले आता ते पुढे झालेले असतात, ऋषिकेश आमचे शंकर साहेबांची चिरंजीवी आहे. तर असे आपण अनेक उपक्रम करूया की जेणेकरून
महाराष्ट्राच्याच केवळ नव्हे तर भारताच्या साहित्य पटलावर ही आपण सातारा जिल्ह्याची साहित्यिक चळवळ माहिती होईल. इथे मला आणखीन एक लवटे सरांची आठवण द्यावीशी वाटते की लवटे सरांनी सांगितलं होतं की खांडेकरांची अनेक पुस्तकं जास्तीत जास्त तामिळमध्ये प्रकाशित झालेली आहेत आणि त्या एका गृहस्थांचा मला पत्ता लागला तर ते गृहस्थ नाशिकला त्यांचा मुलगा टांगसाळीमध्ये वीजमध्ये होता. तर ते तिथले प्रोफेसर दीर्घ कालावधीसाठी नाशिकला राहायला आले आणि अनेक पुस्तकं त्यांनी तमिळ भाषेमध्ये लिहिली. आणि माझे जे तामिळ भाषेतले मित्र आहेत सर, तर त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले आम्ही रेड दिस बुक्स इन तमिळ लँग्वेज. तर हे तमिळमध्ये गेल्याचं आम्हाला इतक्या वर्ष माहिती नव्हतं. ते लवटे सरांच्यामुळे माहिती झालं की आपल्या साहित्यिकांच्या अनेक कलाकृती या अन्य भाषेमध्ये जात आहेत. आपण यासाठी साहित्य चळवळीसाठी आपले वैचारिक मनभेद मी म्हणत नाही हे बाजूला ठेवून या साहित्यिक चळवळीसाठी सर्व सातारकरांनी एकत्र यावं आणि साहित्यिक चळवळ या आम्ही पुस्तकप्रेमी आणि दीपलक्ष्मी. मला दीपलक्ष्मीचे चेअरमन आणि भोसलेंचा आणखीन एका प्रश्नाचा उल्लेख करावा असं वाटतं की त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा तुम्हाला दररोज उपलब्ध आहे, दररोज तुम्ही कार्यक्रम ठेवा. आता आमच्याकडनंच ते शक्य होत नाही पण त्यांनी हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणखीन एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की पुस्तक प्रकाशन जेव्हा ते इथे भरवतात तर कुठल्याही प्रकाशकाकडनं ते ₹1 पैसे घेत नाही. फक्त त्यांना काय सांगतात की आलेल्या सातारकर वाचक लोकांना 30% तरी डिस्काउंट द्यायचा. मी एक जनवाचक चळवळ म्हणून स्वतंत्र चळवळ चालवतो तर त्याच्यासाठी परवा मी दिलीपराज प्रकाशनमध्ये पुस्तक द्यायला गेलो लहान मुलांची 1ली ते 5वीतली. त्यांच्याकडे 56 पुस्तकं मला मिळाली फक्त लहान मुलांसाठी असलेली. तर चिटणीस सरांच्या शिफारशीवरनं ते म्हणाले तुम्हाला चिटणीस सरांनी सांगितलंय ना तुम्हाला किती टक्के डिस्काउंट पाहिजे. तर मला सांगायला अतिशय आनंद होतो. त्या साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी दिलीपराज प्रकाशनचे मधुर बर्वे यांनी 50% डिस्काउंट दिले. म्हणजे 10,000 रुपयाची पुस्तकं मला तरी 5,000 रुपये दिली. तर त्यांनाही आता मी या जाहीर कार्यक्रमात या जनवाचक चळवळीला मदत केल्याबद्दल धन्यवाद देतो. आपण असंच सगळं एकत्र येऊया आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करूया. मी विनोदजी कुलकर्णींना शुभेच्छा देतो. आणि हे जे व्यक्तिमत्व आहे ना हे कमी बोलतात पण एकदा म्हणजे कुठलाही विषय त्या लॉजिकल एंड पर्यंत नेणे म्हणजे अभिजात चळवळ असेल त्यांनी ते ABP माझं ज्याला गाठून त्या बरोबर त्यांच्या वेळेला ती चळवळ तिथे निदर्शनं केली हे केली 50,000 पत्र पाठवली झाली. तर त्यांनी आम्हाला जे सातारकरांना आश्वासन दिलं मला खात्री आहे की 99 साहित्य संमेलन सातारामध्ये येणार. मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. आणि हा आमचा सातारकरांचा गौरव आहे. आमची सुद्धा पालन काय झाली की आम्ही पुण्याच्या लोकांना सांगतो की आमचा सातारचा मनुष्य साहित्य महामंडळाचा प्रदेशाध्यक्ष झाला. हर्डीकर सर म्हणजे आजच भेटलो पण मला त्यांचं व्यक्तिमत्व ते कोरटकर सर आढळकर मला आवडले. एकदम इन्फॉर्मल एकदम मोकळे. तर परत एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं पाच या कार्यक्रमात जनता व्यक्तीचे जनरल जटार आहेत, मानेसकर आहेत, विशेषतः सातारा साहित्य परिषद शाखेचे गायकवाड आहेत, ऋषिकेश साला आहेत, सुहास जोशी डॉक्टर आहेत. महत्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी नंदकुमार सावंत जे आता विनोद कुलकर्णीच्या जागेवर पुण्याला आहेत आणि शाहूपुरी शाखेचे प्रमुख ते या ठिकाणी आहेत. बरीच मंडळी शेवटी आहेत, बरीच मंडळी आहेत. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि माननीय हर्डीकर सर आणि लवटे सर या दोघांना विनंती करतो की आपण माननीय विनोद कुलकर्णी यांचा आसाद करतो. पिढ्याचं वर्णन असेल किंवा एकंदरीत जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणचं वर्णन असेल ते मला डॉक्टर संदीप श्रोत्रीच्या लिखाणामध्ये जाणवतं. राजहंसचे लेखक आहेत ते. राजहंसचे लेखक याचा अर्थ असा की तो फ्रॅड झाला. जो राजहंसचे लेखक हर्डीकर आहेत, लवटे सर आहेत, असंच प्रकारचं संदीप श्रोत्री यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि डॉक्टर संदीप श्रोत्री यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आपलं मनोगत करतो. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर एक दुसरं शंकरायोग असा आलाय की एका सातारकराच्या
कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी पुण्याचे आणि कोल्हापूरचे सर्वोच्च जे प्रतिनिधी आहेत ते आहेत. मी कोल्हापूरचीच आहे. हो मी पण कोल्हापूरची. महत्वाचं हे आहे त्यामध्ये की पूर्वीच्या काळी सुद्धा पेशवाई वस्त्री साखरत. आज मराठी साहित्यातील जी शिखर संस्था आहे, जी सर्वोच्च अपेक्स बॉडी म्हणतो शिखर संस्था, तिचं नाव आहे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ महामंडळ. ती फार जुनी नाही. साहित्य संमेलनाला 100 वर्ष नाही, 100 पेक्षा जास्त वर्ष झाली, पण 100व्या संमेलनाला पुण्यात आहे. पण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्र ज्यावेळी स्वतंत्र झाला, महाराष्ट्राचं निर्माण झालं 60 साली, त्यावेळी त्याची 4 मंडळी एकत्र आली, 4 घटक संस्था एकत्र आल्या. त्यामध्ये सर्वात महत्वाची संस्था होती की मराठी साहित्य मंडळ, मराठी साहित्य परिषद पुणे, दुसरी होती मुंबई, तिसरी औरंगाबाद संभाजीनगर, आणि चौथी होती विदर्भ साहित्य मंडळ नागपूर. त्या चौघांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि पूर्णपणे सुसूत्र झाले. कारण पूर्वीच्या मुंबई इलाक्यामध्ये नागपूर नव्हतं, विदर्भ नव्हतं, आणि प्रत्येक जण वेगळे कार्यक्रम वेगळे घेणार. त्यासाठी एक सर्व ह्याच्यात सुसूत्रता आणण्यासाठी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली 1960-61 दरम्यान. त्याची घटनेनुसार काही कामं आणि त्याचे जे सभासद आहेत त्यात असं ठरलं की इतर संस्थांना ते घटक म्हणून सामावून घेऊ शकतात. तसे त्यांनी घेतलेले आहेत. हैदराबाद आहे, ग्वाल्हेर आहे, विलासपूर आहे, भोपाळ आहे, इंदूर आहे, महाराष्ट्रात हैदराबाद आहे, गोवा आहे आणि कर्नाटक आहे. त्याचे उपाध्यक्ष कर्नाटकचे आहेत, छत्तीसगडचे एक प्रतिनिधी आहेत. असे सगळ्या मराठी नेत्री इथं बसलेली आहेत, त्याचे प्रतिनिधींनी करून घेतलेले आहेत. परंतु निर्णय क्षमता जी आहे किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ फिरणं हे जे प्रकार म्हणतो ते प्रत्येक या घटक संस्था 4 आहेत. ते 4 संस्थांच्याकडे प्रत्येकी 3 वर्ष जातात. साहित्य संमेलन ते कुठल्याही त्यांच्या इलाक्यात घेऊ शकतात, परंतु 4, तर त्या 4 मध्ये पहिलं पुण्याला आलं, त्यानंतर 3 वर्ष असं करत करत ते आता परत फिरून मुंबईकडनं पुण्याला आलेले. पुण्याच्या मराठी साहित्य परिषद जी आहे, मसाप जी आहे, त्याचे कोषाध्यक्ष, त्याचे कार्यवाह आणि त्याचे अध्यक्ष तिघांच्याकडं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पण अनुक्रमे त्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या आहेत. विनोदजी ज्यावेळी हे सगळं सांभाळून त्यांच्या तिथनं कालचं परवाचं हे नवीन जबाबदारी घेऊन जेव्हा इथं आले त्यावेळी मी त्यांना म्हटलं तुमच्याकडं जबाबदारी फार मोठी आहे, अशासाठी की 3 वर्ष तुम्हाला साहित्य संमेलन तर होणारच आहे, त्यात काय आटणारे दटणारे होणारे वाद ते सगळे देखील आहे, त्यांना तोंड देणारी माणसं खंबीर म्हणून द्या. पण मुख्य जबाबदारी अशी आहे की आपल्याला मराठी साहित्य संमेलन सोडता, विश्व भारती संमेलन सोडता अनेक प्रकारे प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातनं, प्रत्येक जिल्ह्यातनं, प्रत्येक शिवारातनं जी साहित्यप्रेमी जी उदयाला यायला लागलेली आहेत, जे लेखक कवी जे नव्यानं यायला लागलेले आहेत, प्रचंड आहे, प्रचंड. म्हणजे मराठीला अभिजात दर्जा मिळाला की मराठीला मरण आहे असे जी लोक म्हणतात त्यांना मी बरोबर मी ऐकतो. या कादून ऐकायचं या कादून इतकी प्रचंड मराठीमध्ये साहित्य निर्मिती आहे, ती सकस आहे, फक्त त्याला व्यासपीठ मिळत नाही, त्याला त्याचा प्रसार किंवा प्रचार सर्व लोकांपर्यंत जात नाही, हे फक्त दुःख आहे. सातारा करारपुरतं बोलायचं झालं तर आम्ही पुस्तकप्रेमी या समूहानं बाहेरच्या जगामध्ये साहित्यामध्ये विशेष करून मराठी आणि अनुवादित सुद्धा आणि इंग्रजी साहित्य, हिंदी साहित्यामध्ये ज्या काही विषय हातात घेतले जातात, जे काही पुस्तकं घेतली जातात, लिहिली जातात, त्यांना एक फिल्ट्रेशन, आपण फिल्टर करणं, तर फिल्टर करत करत एका व्यक्तीला आवडणारी 7 पुस्तकं असा आमचा यज्ञ जवळजवळ गेले 200 आठवडे चालू. या आठवड्यात 200 आठवड्यामध्ये जे 1500 पुस्तकं आतापर्यंत परीक्षे करून दिली, काहींनी 2-2, 4-4 पुस्तकं दिली, अशी म्हणून आजपर्यंत 2000 पर्यंत पुस्तकं आमची परीक्षा करून दिलेली आहे. परंतु त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये सर्व वैशिष्ट्य, सर्व धर्म, धार्मिक, फार एकांगी धार्मिक, एकांगी जातीय सोडलं तर सर्व विषय त्यामध्ये हाताळले गेले.
त्या ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळं असं झालं की माझ्या जन्मामध्ये एकाच नाही तर 7 जन्मामध्ये मला जे वाचायला होणार नाही त्याची तोडवण तरी आम्हाला निमित्तानं होतं. ह्याच्याकडनं स्फूर्ती घेऊन आमच्यातलीच अनेक मंडळी लिहायला लागली. आमच्याकडे जसे लेखक साहित्यिक आहेत तसे वाचक मात्र आहेतच सगळे, पण तसे आमचे संपादक पण आहेत. आणि ती संपादक पत्रकार मंडळी आम्हाला संधी देतात, आमच्याकडनं लिहून घेतात. अशाची लेखकांचे दर साप्ताहिक वर्तमानपत्रामध्ये साप्ताहिक आठवड्यात एकदा दोनदा लेख यायला लागले. त्याची पुस्तकं आता येऊ घातलेली आणि आलेली. याचा अर्थ असा की देणाऱ्याने देत जावे वगैरे सगळं ठीक आहे, पण घेणाऱ्याचे हात घेणे जे म्हणतात, देणाऱ्याचे हात घ्यायचे, तसे हात आमच्यातली माणसांना घ्यायला लागले. आणि त्याला व्यासपीठ या आम्ही पुस्तकप्रेमी समूहाला एक निर्माण झालं. ते व्यासपीठ पुन्हा मिळण्याचं आपण वारंवार व्यक्त होणार. कोरोनाच्या काळात सुरू झालेलं आहे, परंतु कोरोनाच्या काळात ऑनलाईन होतं. आता असे आपण जे प्रत्यक्ष जमलोय हे व्यासपीठ आम्हाला चिटणीसांच्यामुळं दीपलक्ष्मीचं मिळालं. विनोदजीबद्दल बोलायचं झालं तर मगाशी मी म्हणलं थोडक्यात की सातारामध्ये पेशवाई वस्त्र तिकडे जायची. त्या ह्याच्यात मी म्हणतो की त्यांनी पुण्यनगरी जरी साताऱ्यात आणलं असलं तरी खऱ्या खऱ्या शब्दांना जी पुण्यनगरी आहे तिथं सातारा नेण्याचं काम त्यांनी केलं. साताराकडे साहित्यिकांना नेण्याचं काम त्यांनी केलं. आता साहित्य संमेलन साताराला मिळेल अशी दाट शक्यता आहेच, परंतु कुठं कुठं जे कार्यक्रम असतील त्यामध्ये सातारकरांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्याचं काम आम्ही विनोदजींच्याकडे अपेक्षित करतो. दुसरं महत्वाचं काम म्हणजे या ज्या छोट्या मोठ्या संस्था आहेत त्या साहित्य पुरस्कार देतात. जसं साहित्य मंडळानं महामंडळानं सर्व संमेलनामध्ये सुसूत्र आणायचं काम केलंय, तसं या पुरस्कार देण्याच्या मध्ये सुद्धा एखादी सुसूत्र आवाहन करून ते सगळं तुमच्या एका सेंट्रल लिस्टमध्ये त्या आलं पाहिजे, मध्यवर्ती त्यामध्ये उल्लेख झाला पाहिजे की बा या संस्थेचे हे पुरस्कार या लेखकाला मिळालेले, या पुस्तकाला मिळालेले. त्याची एक सूची व्हायला पाहिजे. ती अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ करू शकतं आणि ती सूची सर्वत्र आपण जर का प्रस्तुत केली तर नवीन लेखकांना कितीतरी त्यांची पुस्तकं तिथं त्यांना देता येईल. आम्ही पुस्तकप्रेमीतर्फे साधारण जे उपक्रम करतात त्याचा उल्लेख आता प्रास्ताविकेत तेव्हा मी परत आता काहीच करत नाही. भविष्यामध्ये जे काही उपक्रम घ्यायचे तेही उपक्रम मगाशी नांदर सरांनी सांगितले तेही मी फार परत उल्लेख करत नाही. परंतु आज ज्या व्यक्ती जे दोघं खास विनोदजींच्या कौतुकासाठी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मी 2 मिनिटं बोलणार आहे. लवटे सरांच्या बद्दल तर लवटे सर आता म्हणजे लवटे सरांनाही करमत नसेल, आम्ही पुस्तकप्रेमीमध्ये 2-3 महिन्यात का नाही आलो, पण इतके आम्ही इथं सरांच्या मार्गदर्शनासाठी कार्यक्रम घेतलेले आहेत. तर लवटे सरांसारखा माणूस अत्यंत बिझी, परवाच त्यांचे नुकतेच मोठा कार्यक्रम सत्कार सोहळा कोल्हापुरामध्ये झालेला आहे, तरी देखील इथं आले. खाली जमीनवर आकाश सगळ्यांच्याच असतील, सगळ्यांच्याच खाली जमीनवर आकाश सगळ्यांच्याच असतं, परंतु आपल्या आपल्या पृथ्वी जमिनीवर जी जमीन त्यांच्या वाटायला लागली, जे आकाश त्यांना आपण अवकाश म्हणतो, जे अवकाश त्यांच्या वाटायला लागलं त्यानं त्याचा निराशेजनक होतं. त्यानं खचून न जाता त्याच जमिनीवर त्यांनी उभं राहून त्या आकाशाच्या वर जाऊन एक शिखर काबीज केलेलं आहे, अशी ती व्यक्ती आहे. आणि शिखर काबीज करून सुद्धा अत्यंत नम्र विनयशील अशी व्यक्ती. त्यांच्याकडनं सरकार होणं हे विनोदजींना सुद्धा अभिमानास्पद आहे अशी मला खात्री आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची नेमणूक होती, त्यात देखील आमची सर्वांची विनंती आहे त्यामध्ये मोठं नाव हे सुशीलकुमार लवटे सरांचं असायला हवं. त्यांनी मराठीचं हिंदी भाषेमध्ये अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. संपूर्ण वि. स. खांडेकर तर आहेत, संपूर्ण नरेंद्र दाभोळकर देखील त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेले आहेत. आत्ता त्यांच्या परवाच्याला तर्फीतीर्थांवरचे अप्रकाशित नावाचे जे खंड आहे सूची आलेले आहेत, 18 खंड मुख्य जवळजवळ 10,000 तरी पानं असतील, ती पानं त्यांचे खंड आलेले आहेत, 18 खंड. प्रचंड काम करणारा साहित्य क्षेत्रातला ही व्यक्तिमत्व आहे, ऋषितुल्य व्यक्ती आहे. दुसरी व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकर. जरी ते कोल्हापूरचे असले तर त्यांच्या वागण्या बोलण्यात पुणेरीपणा जास्त आहे. मी तो अनुभव घेतलेला आहे.
मुद्दा तो नाहीये, चांगल्या अर्थाने मी म्हणतोय की त्यांच्या नावातच विनय आहे, तो पटणार नाही कुणाला, फक्त नावात आहे. अत्यंत स्पष्ट व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जर काही एखाद्याचं कौतुक केलं तर ते ओळखावं की तो खरोखर त्या कौतुकाला पात्र आहे. विनाकारण देखल्या देवा दंडवत असं कौतुक त्यांच्याकडनं होत नाही, अशी ती व्यक्ती आहे. तर अशा दोन्ही व्यक्तींचं आपल्याला इथं विनोदजी आपले त्यांचं कौतुक करण्यासाठी तर आपले त्यालाही कारण ही तिसरी व्यक्ती आहे चिटणीस. चिटणीसांच्याबद्दल मी फार बोलत नाही, परंतु चिटणीसांनी एक तुमच्या सगळ्यांच्यातल्या कुठलाही त्यांच्याशी संपर्कात आला तर तुमच्यातले फक्त चांगले आणि फक्त चांगलेच गुण त्यांना लक्षात राहिलेले असतात आणि त्यांना त्या गुणांना कसा वाव द्यायचा हे त्यांच्याकडनं शिकावं. अत्यंत निरपेक्ष भावनेनं त्यांनी हे व्यासपीठच नव्हे तर त्यांचे दोन्ही हात, त्यांना दोन हात नाही, त्यांना अष्टभुजा असं म्हणून आपण पाहतात, तर ते सर्व हात ते त्या कामासाठी लावतात. तर असे व्यक्तिमत्व आणि अशी सगळी मंडळी आपल्या भाग्यात आपल्याला मिळालेली आहेत. विनोदजी कोषाध्यक्ष आहेत. कोष कोण करतात? कोष हा काटेरी सुरमट करत असतो आणि त्या कोशातून जे काही बाहेर येते ते सुंदर फुलपाखरू बाहेर येते. आता यांच्या कोशातून काय काय एक एक बाहेर येणार आहे हे आपल्याला या 3 वर्षात समजेल. परंतु नक्कीच ते मराठी साहित्यासाठी, अभिजात मराठीसाठी आणि सातारकर साहित्य मंडळासाठी अत्यंत उपयोगी आणि एक मोठी संधी आपल्याला मिळणार आहे हे मात्र नक्की. भविष्यात त्या संधीचा उपयोग आपण कसा करून घ्यावा ते आपल्या हातात आहे. अभिजात मराठीला दर्जा मिळण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. फार मी बोलत नाही, पण अभिजात मराठी म्हणजे काय? आपण म्हणतो मुकुंदराजांपासून सुरू झाली. मुकुंदराजांपासून मराठी भाषाचा इतिहास घेतला तर तो मध्यभाग. मुकुंदराज हे 1112 म्हणजे आपल्या ज्ञानेश्वराच्या अगोदर, त्याच्या अगोदर 1200 वर्ष मराठीतले काही शिलालेख सापडलेले आहेत. म्हणजे आजपासून 2200 वर्षापूर्वी मराठीचा, प्राकृत मराठीचा, त्या प्राचीन मराठीचा, अभिजात मराठीचा उगम झालेला आहे किंवा त्यावर जे काही ग्रंथ आहेत. मुकुंदराजांनी मराठी भाषा ही प्राकृतात त्याच्या साध्या भोळ्या मराठी भाषेपर्यंत आणली. ती जी ज्ञानेश्वर पासून तुकारामापर्यंत आपण बोली भाषेपर्यंत ती आलेली आहे आणि आता तिला अभिजात दर्जा मिळाला. ह्याला कारण ही व्यक्ती आहे की ज्यांनी आपल्यापासून अभिजात म्हणलं काय तर आपल्या सगळ्यांचे मराठी रुजणं, आपल्या नंतरच्या पिढीमध्ये मराठी रुजणं, ह्या सगळ्यांचं जे कार्य प्रत्येकानं खालीचा वाटा घेऊन जे केलं पाहिजे तर त्याला एक समाधान असं यापर्यंत की विनोदजींची कोषाध्यक्षपदी निवडलो. तर मी विनोदजींना आम्ही विश्वपुरीतर्फे एक नक्की सांगू इच्छितो की तुमच्याकडं निधी येईल. तो निधी उपयोगी करण्यासाठी विविध प्रकारे तुम्हाला तुमच्या मागं लागतील, परंतु साहित्यिकांची, नवोदित साहित्यिकांची, उत्साही कवी साहित्यिक मंडळींची एक पलटणच्या पलटण म्हणजे आम्ही पुस्तकप्रेमी समूह आहे हे लक्षात ठेवा. आजपर्यंत आमचे 350 सभासद आहेत. सर्वजण तुम्ही म्हणाल, तुम्ही सांगाल, तुम्ही वेळ द्याल त्यावेळी ते उपस्थित राहून तुम्हाला कुठल्याही साहित्य करण्यासाठी मदत करतील यात शंका नाही. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी माननीय विनय हळदीकर उपस्थित आहेत. मी माननीय डॉक्टर सतीश रुकेला विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याचबरोबर शेक्सपियरचं जन्मस्थळ बघायला गेलो आणि ते बघत 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 त्या गार्डन मध्ये गेलो आणि बघतो तर समोर रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा आणि मला एकदम छान वाटलं. मला असं अंगावर अशी शिरशिरी आली आणि मग मी त्याचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की 1995 साली
बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या प्रयत्नामुळं हा पुतळा तिथे उभा राहिला. आणि त्याचं कारण असं झालं की शेक्सपियरची 300वी पुण्यतिथी 1916च्या सुमारास होती. तेव्हा 1916 साली टागोरांनी शेक्सपियर यांच्यावर एक कविता लिहिलेली आहे, फार जबरदस्त आहे. की कसं जगामध्ये मोठेपण आहे किंवा शेक्सपियरचा मोठा पगडा टागोरांच्यावर आणि त्यामुळे त्या पुतळ्याच्या खाली म्हणजे त्याचा जो उभा केलेला आहे त्याच्या खाली ती कविता इंग्रजीमध्ये कोरलेली आहे, विशेषतः बंगाली भाषेत कोरलेली आहे. पण ते महत्वाचं नाही. महत्वाचं असं की 1995 साली झालं. पण आता शेक्सपियरच्या जन्मस्थानी कुणाचाही पुतळा उभारला जाणार नाही, तेव्हा झाला पण नाही. आपण किती नशीबवान आहोत. म्हणजे बंगालचं आणि भारताचं तिथलं असणारं साहित्याचं नातं ते त्यामुळे जोडलं गेलं आणि दरवर्षी टागोरांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी कार्यक्रम होतात. त्यामुळं हे मी मुद्दाम का सांगितलं की विजन जे म्हणतो हे विजन विनोद कुलकर्णींकडे ते असं काय तर कारण हे महामंडळ आता काय म्हणजे त्यांना आता ऍक्सेस झाला. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाऊन भेटू शकतात, ते कुठल्याही मिनिस्टरला घेऊन पंतप्रधानांना भेटू शकतात. म्हणजे ज्या गोष्टी बाकीच्या लक्षात नाही आल्या जसं आपण म्हणतो सातारच्या गादीच्या उदयनराजेंना कधी गेले की इझी ऍक्सेस आहे, कुणी नाही म्हणू शकत नाही. त्यांना लगेच आत जाता येत पहिला आत गेल्यावर चांगली मांडणी केली की ती मान्यच होती. त्यामुळे एक मुद्दा कारण सांगितलं, हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा मला हर्डीकरांचा जे म्हणतो आपण की आम्ही आणि हर्डीकर काही हर्डीकरांच्या 75 निमित्त काही कार्यक्रम करतो. त्यातला एक कार्यक्रम सातारमध्ये होतोय, 1-2 महिन्यात होईल तो, की कादंबरी या विषयावर विशेषतः समीक्षक जे देतात ते ठीक आहे, पण कादंबरीकारांचं समीक्षकांकडनं काय म्हणणं आहे अशा संदर्भात एक चर्चासत्र होतं. त्यांनी मला सांगितलं असं की शिरीष तू बहुजन समाजातली मंडळी अशी पुढं की जी ह्या विचाराला पुढे नेते. कारण आपल्याला माहित नाही, आपल्यातली बरीच मंडळी म्हणजे परदेशात चालले, तिकडे चालले, तिकडे चालले. जसं आपण बघतो तळवळकरांची दोन्ही मुली कुठे आहेत, अमेरिकेच्या उदाहरणार्थ. तर त्याचा हा जो किंवा अगदी हर्डीकरांची मुलगी जर्मनीमध्ये तर हा जो दृष्टिकोन आहे ना हा तुम्हाला वैचारिक माणसांच्या बरोबर थांबल्यामुळं कळतो. तसं वेळ खेळ आपण करतो सातारमध्ये, आम्ही त्यांना म्हणतो दर महिन्याला इथं कार्यक्रम घ्या, वेगळं सांगतात काय तर ही माहिती तुम्हाला पटशी पुढे देते. जसं रोतडीने सांगितलं पुस्तकं वाचू शकत नाही आपण, परंतु नुसती प्रस्तावना जरी त्या ओळखी झाल्या तरी आपल्याला बरंच काही त्यातनं कळून जातं. तेव्हा आजचा हा दिवस मला असं वाटतं आपल्या दृष्टीने विनोद कुलकर्णी दृष्टीने महत्वाचा आहे. मी या निमित्तानं प्राचार्य सुनील कुमार लोटे सरांना विनंती करतो की आपण आपलं मत व्यक्त पतसंस्था आणि आम्ही पुस्तकप्रेमी समूह या दोन्ही संस्थांच्या वतीने आणि खरं म्हणजे सातारकरांच्या वतीने अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे खजिनदार झाल्याबद्दल आपण सर्वजण विनोद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. माझ्याबरोबर विनय हर्डीकर या समारंभाचे पाहुणे आहेत, त्यांचेही मी स्वागत करतो. संयोजक संस्थांचे सुरुवातीलाच मी आभार मानतो की चांगला उपक्रम त्यांनी सातारमध्ये केला. विनोद कुलकर्णी यांचं सुरुवातीलाच मी अभिनंदन करतो की एका मोठ्या मंडळाचा खजिनदार होण्याचं भाग्य त्यांना मिळालेलं आहे. आणि हा समारंभ पाहण्यासाठी किशोर बेडकियाळ यांच्यासारखे थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांना आम्ही कल्चरल अँबॅसिडर आणि अंपायर असं म्हणतो. असा एक मनुष्य या समारंभाला उपस्थित आहे, याचाही मला मोठा आनंद वाटतो. सातारा शहराची लोकवस्ती किती आहे मला माहीत नाही. विनोद कुलकर्णींना जो गौरव प्राप्त झाला तो गौरव खरं म्हणजे दीपलक्ष्मीच्या हॉलमध्ये मावणारा नाही. तुम्ही इतका छोटा सत्कार का घेतला असा पहिलाच प्रश्न मी सर्व सातारकरांना उपस्थित करेन. तो अशासाठी की तुम्हाला या पदाचं मोठेपण कदाचित कळाले नसावं म्हणून तुम्ही फार कॅज्युअल घेऊन इतका छोटा सत्कार केलेला आहे.
अत्यंत गंभीर्याने हे सांगतोय की मराठीचं अखिल भारतीय महामंडळ जे आहे ते अखिल भारतीय स्वरूपाचं आहे. मगाशी श्रोत्रींनी ज्या संलग्न संस्था तुम्हाला सांगितल्या त्याचे नुसते प्रांत बघितले तरी तुमच्या असं लक्षात येईल की निम्म्या भारतामध्ये मराठीच्या संलग्न संस्था आहेत आणि त्या सगळ्या संस्थांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महामंडळाचे अध्यक्ष म्हणजे खजिनदार विनोद कुलकर्णी झालेले आहे. तुम्हाला सातारकरांना हे माहीत असेल की विनोद कुलकर्णींचा पुरुषार्थ काय आहे. की इथे एक बँक होती ती जी डब घ्यायला आलेली होती आणि ती विनोद कुलकर्णींना असं वाटलं की तिची ऊर्जित अवस्था आली पाहिजे आणि त्यामुळे एक आव्हान म्हणून त्यांनी त्या बँकेच्या एका इलेक्शनला आपलं पॅनल उभं केलं आणि ते निवडून आणलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते पॅनल त्यांनी निवडून आणलं. इथली पत्रकार संघ जो आहे त्या संघामध्ये त्यांचा वरचष्मा आहे. म्हणजे ते पुण्यनगरीचे जरी संपादक असले तरी सगळ्या पत्रकारांच्या मध्ये त्यांची जी उठबस आहे आणि से आहे. से म्हणजे त्यांच्या मताला किंमत आहे त्या पत्रकार संघामध्ये. त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की विनोद कुलकर्णी हे साहित्य महाराष्ट्र साहित्य परिषदेची एक शाखा इथे शाहूपुरी शाखा जी आहे त्याचे ते संस्थापक आणि सर्वेसर्वा आहे. इथल्या राजकीय लोकप्रतिनिधी ना विनोद कुलकर्णींनी काही सांगितलं तर त्यांची नाही म्हणायची प्रज्ञा असत नाही असं एक व्यक्तिमत्व आहे. इथे तुम्ही दरवर्षी गेली 25 वर्ष जो ग्रंथ महोत्सव घेतात त्या ग्रंथ महोत्सवाला आपल्या परीने सर्व ते बळ देण्याचं काम विनोद कुलकर्णी हे करत आलेले आहे. अशा माणसाचा इतका छोटा सत्कार तुम्ही करणं हे काही प्रशस्त नाही हे मी परत एकदा अधोरेखित करतो. एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन पदांवर असत नाही ते कर्तृत्वावर असतं आणि ते कर्तृत्व अनेकदा सातारकरांना विनोद कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या परीने वेळोवेळी लक्षात आणून दिलेलं आहे. लहान मूर्ती आणि थोर कीर्ती असं विनोद कुलकर्णींच्या बद्दल नेहमी मला त्यांची माझी फार ओळख नाहीये बरं का. म्हणजे तेही मी तुम्हाला सांगतो की बहुधा वर्षभरातलीच ती ओळख असावी त्यांची. पण वर्षभरात मला जे विनोद कुलकर्णी कळाले त्याच्यावरून मी हे कौतुक करतो आहे. आजच्या कौतुक समारंभाच्या निमित्ताने मगाशी श्रोत्री किंवा श्री चिटणीस ही सगळी मंडळी असं सांगत होती की येती 3 अखिल भारतीय साहित्य संमेलन ही त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होणार आहे आणि ती 3 संमेलनं ही मराठी साहित्य संमेलनाची अत्यंत महत्वाची अशी संमेलन आहे. म्हणजे शतकस्पर्शी 99वे साहित्य संमेलन ते करणार आहे. शतकपूर्तीचं हे साहित्य संमेलन करणार आहे आणि शतकोत्तर 101वे संमेलन पण ते करणार आहे. म्हणजे ग्रहणाचा स्पर्श काळ, प्रत्यक्ष ग्रहण आणि ग्रहण सुटल्यानंतर चा उत्सव असं साहित्य विश्वातल्या
3 महत्वाच्या साहित्य संमेलनाचे ते कर्णधार आहे. कर्णधार अशा अर्थाने म्हणतो की सगळी साहित्य संमेलनं अलीकडच्या काळामध्ये कोटीची उड्डाणं करत आहे. म्हणजे मला चांगलं आठवतं की बहुधा रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन 1941 साली सोलापूरला संपन्न झालेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष वि.स. खांडेकर होते. ते रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन त्याचं अध्यक्षीय भाषण सुरू झाल्यानंतर त्याचे जे स्वागताध्यक्ष होते लालचंद हिराचंद, त्यांच्या असं लक्षात आलं की हे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन आहे आणि त्याचं भाषण सुरू झालंय, साधं त्या टेबलावर आपण गालीच्या पण अंथरलेलं नाही, म्हणजे ज्याला आपण पलंगपोस म्हणतो किंवा चादर अंथरलेली नाही असं त्यांच्या लक्षात आलं. आणि ते उठले भाषण सुरू झाल्यावर आणि त्यांनी शेजारून कुठून तरी मागून चादर आणली आणि ती टेबलावर इतक्या गडबडीत घातली, त्याचा फोटो आहे अजून, की ती जशी आपण गडबडीत चादर बिछाण्यावर घालतो तशीच ती घातलेली आहे. म्हणजे त्याचा बॅलन्स काही नाही वगैरे. आणि वि.स. खांडेकरांचं भाषण 25व्या साहित्य संमेलनाचं झालेलं आहे. हे मी तुम्हाला अशासाठी सांगतो की एकेकाळी 25व्या साहित्य संमेलनापर्यंत जी सादगी होती साहित्य संमेलनाची, ती गेल्या 75 वर्षामध्ये वाढत वाढत त्याला एक भौतिक संपन्नता आली, पण साहित्यिक रया मात्र त्याची गेलेली आहे. साहित्यिक रया गेली याचा अर्थ असा की मराठी साहित्य संमेलनांच्या मध्ये एक काळ असा होता की त्या साहित्य संमेलनांचे विशेषतः परिसंवाद हे अत्यंत प्रक्षोभक व्हायचे आणि ते इतके प्रक्षोभक व्हायचे की प्रेक्षकातून असा आवाज यायचा की एखादा वक्ता जर माईकवर बोलला तर त्याचा प्रतिवाद करण्याचा आवाज प्रेक्षकातून यायचा आणि त्याचा प्रतिवाद व्हायचा. त्याचं सातारकरांच्या दृष्टीने एक चांगलं उदाहरण म्हणून मी सांगेन की बहुधा हैदराबादच्या साहित्य संमेलनामध्ये आचार्य अत्रे यांनी सन 60 नंतर 62 वगैरेच्या दरम्यान केलं. 65 बालकुलकर्णींच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन झालं त्यावेळी योगायोगाने तर्कतीर्थांनी संपादित केलेला पदनाम कोश प्रकाशित झालेला होता आणि आत्र्यांच्या हातामध्ये तो पदनाम कोश त्याच दरम्यान आलेला होता. समोर तर्कतीर्थ बसलेले आहेत प्रेक्षकांच्या मध्ये, कारण त्यापूर्वी तर्कतीर्थ 37व्या साहित्य संमेलनाचे 54 साली दिल्लीत जे संपन्न झाले त्याचे अध्यक्ष झालेले होते. पूर्वी अशी साहित्य संमेलनात परंपरा होती की जे माजी साहित्य संमेलन अध्यक्ष असायचे ते अशा संमेलनांना आवर्जून सन्मानाने उपस्थित असायचे. आता काळ किती बदललेला आहे की त्यांना साधं निमंत्रण पाठवायचं औदार्य पण मंडळात दाखवत नाही याची नोंद विनोद कुलकर्णी यांनी भविष्यकाळात घ्यावी. तर ते त्या परिसंवादामध्ये 65च्या आचार्य अत्रे असे म्हटले की हा कसला पदनाम कोश, हा तर बदनाम कोश आहे. हा कसला पदनाम कोश, हा तर बदनाम कोश आहे. त्याचं कारण असं होतं की तर्कतीर्थांनी ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द नव्हते असे अनेक प्रतिशब्द तर्कतीर्थांनी निर्माण केले आणि त्या महाराष्ट्राची जी पदं होती, महाराष्ट्र 60ला स्वतंत्र झाल्यानंतर आपण मराठीत कारभार करायला सुरुवात केली. तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची कल्पना असेल की महाराष्ट्र हे राज्यच मुळी मराठीसाठी स्थापन झालेलं होतं आणि त्यावेळी आपली प्रेरणा अशी होती की सगळा राज्यकारभार हा मराठीतून झाला पाहिजे.
तर्कतीर्थांची स्वतःची अशी एक शब्ददृष्टी होती. म्हणजे त्याचं आणखीन एक उदाहरण मी सांगेन की ज्या पद्मनाभ कोशाचा उभास अत्रेंनी बदनाम कोश म्हणून केला, अत्रेंना हे माहीत नव्हतं की तर्कतीर्थांची शब्दप्रज्ञा काय आहे. जो शब्दप्रभू मनुष्य असतो किंवा ज्याला शब्दांचे सांस्कृतिक संदर्भ माहीत असतात, असा मनुष्य भाषांतरित शब्द कसे करतो त्याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगेन की ब्रिटिश कार्यकाळामध्ये आपल्याकडे सेक्रेटरियल सिस्टीम होती. सेक्रेटरियल सिस्टीम म्हणजे राज्यकारभार हा सेक्रेटरी करायचा आणि त्या सेक्रेटरीचं बसायचं ठिकाण म्हणजे सेक्रेटरिएट. तर्कतीर्थांनी या पद्मनाभ कोशामध्ये सेक्रेटरिएट या इंग्रजी शब्दाचं भाषांतर मंत्रालय असं केलेलं होतं आणि लोकांनी हो हल्ला केला की सेक्रेटरिएटचं भाषांतर हे सचिवालय पाहिजे, ते मंत्रालय कसं केलं. तर जेव्हा तर्कतीर्थांना असं विचारण्यात आलं की सेक्रेटरिएटचं भाषांतर तुम्ही मंत्रालय कसं केलं, तर म्हणले तुम्ही घटना बहुधा वाचलेली नाही आणि बहुधा तुम्हाला लोकतंत्र माहीत नाही. लोकतंत्रामध्ये लोकप्रतिनिधी जेव्हा कारभार करतात तेव्हा मंत्री हा सर्वोच्च अधिकारी असतो आणि ज्या ठिकाणी मंत्री कारभार करतात त्याला सचिवालय न म्हणता मंत्रालय म्हटलं पाहिजे, म्हणून ते मंत्रालय हा शब्द त्यांनी वापरला जातो. तुम्हाला तर्कतीर्थांनी दिलेलं विश्लेषण जेव्हा शासनाच्या लक्षात आलं तेव्हा शासनाने सचिवालयाचं नामांतर करून मंत्रालय नामांतर केलेलं आहे. लोकतांत्रिक कारभाराचं प्रतिनिधित्व मंत्रालयामध्ये असतं, असा एक ज्याला आपण लोकतांत्रिक अर्थ तर्कतीर्थांनी दिला. तर त्या बदनाम कोश असं आणि बरेच उपहास त्यांनी 65च्या भाषणामध्ये अत्र्यांनी केले. लोक म्हटले की शास्त्री आता तुम्ही याला उत्तर द्या आणि मी आता ते ऍक्शन वगैरे करत नाही. मागे एकदा मी ऍक्शन करून असा साभिनय सांगितल्यानंतर मला खाजगी लोकांनी असं सांगितलं की ते तुम्ही करणं बरं नाही, म्हणून मी आता ते करत नाही. पण अत्रेंचं चित्र चरित्र चारित्र्य लक्षात घेता त्यांनी देहबोलीनी ते कसं सांगितलं असेल याची तुम्ही कल्पना करा. त्यामध्ये त्यांनी पुत्र असा शब्द वापरलेला होता आणि घंटा असा एक शब्द वापरलेला होता आपल्या विश्लेषणामध्ये. तर्कतीर्थ भाषणाला उभारले आणि ते म्हणले की पुत्र आणि घंटा असे 2 शब्द आठवल्यानंतर मला उगीच पॅवला आठवायला लागलेला आहे. पॅवला हा मानसशास्त्रज्ञ होता आणि त्या मानसशास्त्रज्ञांनी कंडिशनिंग थ्योरी मांडलेली होती की त्या पॅवलॉवने असं सांगितलं होतं की सजीवांना लाळ जी येते ती कंडिशनिंगनी येते, सवयीनी येते. म्हणजे गरम भजीचा वास आला की खावीशी वाटणं, जिलेबी बघितली की लाळ सुटणं वगैरे, हे जे आहे माणसाचं कंडिशनिंग आहे. तर ते म्हणले की अत्र्यांनी 2 शब्द वापरलेले आहेत, घंटा आणि पुत्र. तर त्यांना त्याचं आकर्षणही मला दिसतं जास्त आणि त्याचे संस्कारही मला त्यांच्यावर जास्त दिसतात. त्यामुळे त्यांना आठवलं माझ्या आईने मला काही अशी भाषा शिकवलेली नाही, मला माझ्या आईने अशी काही भाषा शिकवली नाही. आणि मराठीचा संस्कार विचाराल, मराठीची परंपरा विचाराल तर ती घंटा आणि कुत्र्याच्या पलीकडे असलेली परंपरा आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की जो तो आपापली भाषा वापरत असतो, मला फक्त माणसाची भाषा येते आणि तिचा मी वापर करतो असं म्हणून ती खाली बसते.
ते खाली निघाले ते आपले म्हणजे शास्त्रीजी माझ्या शेजारी बसा. म्हणजे इतका बिनतोड युक्तिवाद शास्त्रींनी केल्यानंतर परत शास्त्रींनी खाली जाऊन बसावं असं काही आत्र्यांना वाटलं नाही. आत्रे म्हणजे शास्त्रीजी शेजारी बसा. परिसंवाद संपलेला होता. अध्यक्षांनी जाहीर केलं की शास्त्रीजींच्या निवेदनानंतर मी काही अध्यक्ष भाषण करणार नाही आणि परिसंवाद संपला असं मी जाहीर करतो. आत्रे तर्कतीर्थांना असं म्हणतात की बुवा आता परिसंवाद संपलेला आहे, आता आमच्याबरोबर जेवायला चला, आमच्याबरोबर जेवायला चला. शास्त्री म्हणले की माझ्या मित्रांनी बोलवलेलं आहे, मला तिकडे जायचंय. तिथे जाऊन काय झाडपाला खाता म्हणले, माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला संगीत खिलवतो आहे. तुम्ही माझा पराभव केलेला असल्यामुळे संगीत खिलवतो. संगीत म्हणजे कानकूट आणि रसपान असं दोन्ही तुम्हाला मेजवानी म्हणून देतो. असं म्हणून ते दोघं मित्र सामिषाहार करायला गेल्याच्या कथा माधव गडकऱ्यांनी घेऊन ठेवलेल्या आहे. ते तुम्हाला अशासाठी सांगतो की साहित्य संमेलनं एकेकाळी इतकी रसभरीत होती, इतकी सुसंस्कृत होती, ती लया हरवल्यामुळे परत एकदा अशी लोकसंमेलनं घडवण्याची जबाबदारी आता विनोद कुलकर्णी यांच्यावर आलेली आहे. अलीकडची साहित्य संमेलनं ही लोकाश्रयित न होता सरकाराश्रयित झाल्यामुळे सरकारचा वरदहस्त आणि खरं म्हणजे सरकारचा हस्तक्षेप साहित्य संमेलनांच्या मध्ये मोठा होतो आहे. मी विनोद कुलकर्णींना असं या निमित्ताने आवाहन करणार आहे की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडीपासून त्याचे सगळे सोपस्कार मी अलीकडे असा ऐकतो की वक्ते पण आता शासन सांगायला लागलेलं आहे. तर ही जी गेलेली लया आहे ती परत म्हणजे गेलेलं स्वातंत्र्य जसं आपण परत मिळवलं तसं गेलेली लया विनोद कुलकर्णींनी आपल्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या साहित्य संमेलनाला द्यावी, तरच त्यांच्या कोषाध्यक्ष असण्याला काही अर्थ राहील असं व्यक्तिशः मला वाटतं. अशा अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो. आणखीन एक दुसरी गोष्ट मला सांगायची आहे ती अशी की या ज्या संलग्न संस्था आहेत, 10 संलग्न संस्था, माझं असं आकलन आहे विनोद की विदर्भ, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर या 4च खरं म्हणजे प्रातिनिधिक संस्था या खऱ्या अर्थाने लोकाश्रित आणि सक्रिय अशा संस्था आहेत. इतर ज्या सगळ्या संस्था आहेत त्या पूर्वी केव्हा तरी अत्यंत सक्रिय होत्या, पण मला असा शोध लागलेला आहे की या इतर ज्या संलग्न बृहन महाराष्ट्रातल्या ज्या संस्था आहेत त्या सध्या वन मॅन आर्मीचं काम करत आहे. तर ही वन मॅन आर्मी ज्या संलग्न संस्था आहेत त्या बहुआयामी कशा होती, त्या लोकाश्रयित कशा होती, त्यांना तिथली बृहन महाराष्ट्र मंडळं जोडून नव्या पिढीला त्यामध्ये कसं आणता येईल असा देखील प्रयत्न मध्यवर्ती संस्थेनं भविष्य काळामध्ये म्हणजे इतर संलग्न संस्थांच्या ऊर्जितावस्थेचं आवाहन देखील या संस्थेने करावं. अन्यथा मग नुसतं एक साहित्य संमेलन घेण्याचं काम हे महामंडळ करतं असा जो आरोप होतो त्या आरोपातून जर मुक्ती पाहिजे असेल तर या संलग्न संस्थांची ऊर्जितावस्था करण्याचं कार्य देखील येत्या 3 वर्षामध्ये विनोद कुलकर्णी, मिलिंद जोशी, सुनीता राजे वगैरे यांच्या नेतृत्वाने करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सातारकरांनी त्यांचा हा जो घरगुती वृद्ध सत्कार केलेला आहे हा पहिला सत्कार आहे असं आपण मानावं आणि इथून पुढे आणखी व्यापक स्वरूपाचा म्हणजे ज्याला आपण नागरी सत्कार म्हणून सातारकरांच्या वतीने तो तुम्ही सर्वांनी करून आणावा अशी परत एकदा अपेक्षा व्यक्त करतो.
लवटे सर म्हणतात ते खरं आहे. मी त्यांचा 2 वर्षापूर्वी एकाच तरी मागचा कार्यक्रम परत त्यांना हिंदीचा जो पुरस्कार मिळालेला होता, सरस्वती पुरस्कार, हा हिंदीवर त्यांचं प्रभुत्व आहे, प्रचंड प्रभुत्व आहे आणि त्यांना सरस्वती पुरस्कार देण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की सभागृहाच्या चौपट माणसं बाहेर होते, वेगवेगळ्या पडदे लावलेले होते आणि उभे होते. तसं दाताचं चित्र होतं. 75 मला जाता त्यांच्या कार्यक्रमाला. त्यामुळं ते जे म्हणतात ते खरं आहे की आपण हे सातारामध्ये वातावरणाला हळूहळू तयार केलं पाहिजे की चांगल्या गोष्टीला सपोर्ट करणं. म्हणजे तुम्हाला मुद्दा मी सांगू इच्छितो की ही सगळी आजची जी बसलेली सगळी दोन्ही व्यक्तिमत्वाची आहेत ही गुणाला महत्व देणारे, वयाला महत्व देणारे, गुण कशा गुणाच्यात आहेत आणि त्या गुणाच्या पाठीशी उभं राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि ही चळवळ विशेषतः सातारामध्ये हळूहळू वाढीस लावण्याचं काम आम्ही पुस्तकप्रेमी समूह असेल किंवा आणि मंडळी करताय. मला दुसरंही सांगितलं पाहिजे की हे 4 ठिकाणची जी मंडळं झाली ही अलीकडे झाली, म्हणजे साधारणपणे महाराष्ट्र स्थापनेच्या नंतर झाली. पण त्यापूर्वी पुण्याला जी महाराष्ट्र साहित्य परिषद होती ही महाराष्ट्र साहित्य परिषद तिचं ऑफिस मुंबईला होतं. परंतु काही आपण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण नशीबवान आहोत. ज्या वेळेला ज्ञानकोशकार केतकर संमेलनाचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ठराव घडवून आणला की हे ऑफिस जे मुंबईला आहे हे पुण्याला यावं आणि रजिस्टर करण्यात यावं आणि पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषद चालू झाली. हे आपलं सुद्धा भाग्य आहे. कारण असं की त्यानंतरची संमेलन महाराष्ट्र राज्य होईपर्यंत महाराष्ट्र पुण्याच्या माध्यमातून होते. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये जरी 4 विभाग असले तरी सुद्धा जवळपास 40% असं म्हटलं, 40%च्या वरच 16 जिल्हे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या अंडर आले. किंवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिला सत्कार हा महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्यामध्येच होतो. जरी 4 विभाग असले तरी आज सुद्धा पुण्याचं जे महत्व आहे, पुण्याचं म्हणजे हे अभागित आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे हे वेगवेगळे विषय आपल्या समोर येत असतील. पण लवटे साहेबांनी सांगितलं ते महत्वाचं आहे. ते सातारकरांनी कैलासवासी अभयराजे भोसलेच्या नेतृत्वाने ते करून दाखवलं. म्हणजे कोल्हापूरला संमेलन झालं जे डी.वाय. पाटील यांनी घेतलं होतं, तर 65वं संमेलन. त्याला रमेश मंत्री हे अध्यक्ष होते आणि 66व्याला विद्याधर भोगले होते. कोल्हापूरच्या नंतर होतं नाही, कोल्हापूरला नाही. आणि कोल्हापूरचं संमेलनाला डी.वाय. पाटलांनी एवढा खर्च केला की पुढचं संमेलन गोव्याला होणार होतं. पण गोव्यावाल्यांनी नकार दिला आणि महाराष्ट्रातलं एक सुद्धा आमंत्रण महामंडळाकडे गेलं नाही. आणि शंकर सारडा, मी आणि भाऊसाहेब महाराज या सगळ्यांच्या एकंदरीत तो दिवसच चांगला होता म्हणून आम्ही ते पत्र पाठवलं महाराजांच्या सहीचं. आणि महाराज मला असं म्हटलं आठवते की एवढा खर्च आपल्याला होणार नाही शिरीष, एवढं आपल्याला कुठं मिळणार, मी 5 वर्ष धडपड करत नाही, तो मिळेल. आणि योग असा आला की कुणाचं आमंत्रण नसल्यामुळं माधवगडकर असं म्हटलं अभयराजे भोसले सुसंस्कृत नेतृत्व आहे, आपण ताबडतोब साताराला घेऊन टाका. आणि ती साताराला संधी मिळाली आणि सातारकरांनी हे करून दाखवलं, कमी खर्चातलं संमेलन करून दाखवलं. कमी खर्चातलं क्वालिटी आणि सगळ्या दृष्टीने प्रचंड यश मिळालं त्याला. आणि तिथून पुन्हा संमेलन मागण्यामध्ये वाढ होती. हे पण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमांचे प्रमुख आणि ज्येष्ठ विचारवंत म्हणजे विज्ञान रेड्डीकर सर यांना विनंती करतो की या निमित्ताने आपण आपलं सुनील कुमार, संदीप, शिरीष, कागद, समोर असलेले माझे मित्र राम आणि अरविंद, किशोर आणि साहित्यप्रेमी बंधू आणि एक भगिनी. पहिलं गाव विनोदला शाबासकी. खरं म्हणजे मी 3-4 आडनावांना फार घाबरून नसतो. जोशी, कुलकर्णी, चिटणीस,
त्याच्यात देशपांडे, देशमुख आणि पाटील अशी एकदा 6-8 नावं घातली की मराठी माणसाच्या गावगाड्याला जसे काही हे षडरिपू होते असं म्हणता येईल. अशा सगळ्या आडनावांचं कर्तृत्व आणि इतिहास षडरस म्हणता येते. रस आणि रिपू त्याच्यामध्ये काही मला फार फरक दिसत नाही. आणि इथे तर 2 चिटणीस आणि कुलकर्णी आहेत आणि तिकडं मिलिंद जोशी पुण्याला माझी वाट पाहतोय. त्यामुळे मिलिंदला सांगितलंय की तू तुझा कुठे सत्कार झाला तर मला तुझ्याबद्दलही बोलायला आवडेल. मी या सगळ्या साहित्यिक संस्था, साहित्य संमेलन त्याच्यापासून ठरवून लांब राहिलेला माणूस आहे. किंवा निराळे साहित्यातले पुरस्कार त्यांनी उल्लेख केला. माझ्या पुस्तकाचा पुरस्कार सरकारने नाकारल्यावर मी कुठलेच पुरस्कार स्वीकारायचे नाही असं ठरवून टाकलं. त्यामुळे ते कशातच मी नसतो. आणि दुसरं असं लक्षात येतं की त्या सगळ्या संस्था त्यांच्यामध्ये एकेकाची बडी बडी धेंड त्यांच्यापासून लांब राहावं असंच वाटायचं. म्हणजे अरेबियन नाईटचं जे पहिलं भाषांतर झालं कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलं होतं त्याला त्यांनी अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, त्यांना चमत्कारिक म्हणजे आश्चर्यकारक असं म्हणायचं होतं. पण एकूण साहित्यिक संस्थांच्या कथा जाहीरपणे सुरस आणि खाजगीमध्ये चमत्कारिक असं असतात असा माझा अनुभव होता. जाहीरपणे चमत्कारिकचं एक उदाहरण आता सुनीलने सांगितलं आपल्याला. पण तरी सुद्धा मी साधारणपणे आणीबाणी लागल्यापासून तुझं 40 वर्ष साहित्याच्या क्षेत्राच्या बाहेर वावरलो. मुद्दाम राजकारण, आंदोलन या क्षेत्रात वावरलो. आणि आपल्याकडे जो एक अतिशय लोकशाहीचा गैरवापर करणारा राजकीय त्यामुळे एक प्रकार तयार झाला होता, एक आचार तयार झाला होता. त्याला जितके धक्के देता येईल तितके द्यायचे हे काम मी मुख्यतः केलं. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की आता ही सगळी धावपळ आपली करून झाली, त्याच्यातनं काय मिळवायचं ते मिळून गेलं, काही गमावलं. त्याच्यावर मी बहुत पाया कुछ खोया असं एक लेखही लिहिलेला होता. आता पुन्हा एकदा जे आपलं जवळचं क्षेत्र आहे साहित्याचं, जिथून आपण सुरुवात झाली आपल्या सार्वजनिक आयुष्याला, तिकडे बघा. आणि गेल्या 10 वर्षात आणि तुमच्या सातारशी संबंध माझा सिरीज चिटणीसमुळे 18 साली ज्यावेळेला ग्रंथमहोत्सवाच्या समारोपाला मी आलो तेव्हापासून निर्माण झाला. आणि नंतर 2-3 वर्षांनी विनोदची ओळख झाली. मला असं कळलं की विनोदला मर्ढेकरांचं जे जन्मस्थान आहे, जन्मस्थान नाही, मर्ढेकरांचं जे घर आहे मर्ढेचं, त्याचा जन्म मला वाटतं खानदेशात, तर ते जे आहे त्याचा पुन्हा एकदा त्याला चांगलं स्वरूप देण्यामध्ये, रिनोव्हेशनमध्ये, जीर्णोद्धार मला शब्द आवडत नाही म्हणून त्याचं नूतनीकरण म्हणून त्याच्यात रस आहे. आणि ते त्यांनी करून दाखवलं. शिरीषचे मी 2-3 ग्रंथ महोत्सव येऊन पाहिले, इतर कार्यक्रम पाहिले. मधल्या काळात पुण्यामध्ये मिलिंद जोशीची मैत्री झाली आणि मी पुन्हा या साहित्यिक संस्था, साहित्यिक संमेलन, मी मुद्दाम साहित्यिक संमेलन म्हणतो, साहित्य संमेलन म्हणत नाहीये. नीट लक्षात घ्या. ते संमेलनाचं स्वरूप असं का झालं? तिथे साहित्य महत्वाचं राहत नाही. साहित्यिक, त्यांचे नखरे, त्यांचे हेवे दावे
नंतर त्यांना आपण सरस्वती लाडके असल्यामुळे त्यांना जो भ्रम झालेला असतो त्याच्यातनं त्यांची काही विचित्र आग्रह सवयी, त्यामुळे साहित्य राहतं बाजूला आणि भलत्याच गोष्टी लोकांच्या मध्ये पसरतात। आणि पत्रकारितेचा नियमच आहे, माणसाला कुत्रा चावला तर नॉर्मल आहे, कुत्र्याला माणूस चावला तर बातमी आहे, आणि त्या सगळ्याची प्रसिद्धी ही होत जाते। आणि सर्वसाधारण माणसाला असं वाटतं की एवढी मोठमोठी माणसं तुम्ही अशी कशी वागतात बघ, तेव्हा याच्यापासून आपण लांब राहतो। हे बदलण्यासाठी काही करता येईल का? आणि त्याच्यासाठी दोन गोष्टी व्हायला पाहिजे होत्या। तुम्ही पुढं 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 नका करू, पुढं 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 टाका असं मी म्हणतो। मला लोक म्हणतात बघ तुम्ही पुण्यासारखे पुस्तक बोलता, पण पुण्यामध्ये माझे इतकं स्पष्ट बोलणारं मला दुसरं माणूस दिसत नाही। माझं स्पष्ट वक्ते पण माझ्या जन्मगावापासून म्हणजे कोल्हापूरपासूनच आलेलं आहे। तर हे पुण्या, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, काही प्रमाणात नाशिक, या सगळ्या शहरांच्या मधनं ही सगळी उलाढाल जी आहे, ऍक्टिव्हिटी जी आहे ती बाहेर नेण्याची गरज आहे। सगळं मिळून आपण दरवर्षी साहित्य संमेलन होतं, दरवर्षी आजच्या वाढल्या जातात, सगळी बेरीज केली तर काही कोटी रुपये होतील, एवढे पुरस्कार वाटले जातात, काही मिळवले जातात फिल्डिंग लावून। हे सगळं होऊ नये, अभिजात दर्जा मागण्यासाठी पुन्हा आपल्याला सरकार दरबारी खेटे घालावे लागतात, त्याच्या इतकी लाजरवाणी गोष्ट दुसरी असूच शकत नाही। आणि सध्याची सरकार तर अशी दिवे की यांच्याकडनं सन्मान मिळाला तर घेऊ नाही शकतो। राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, केंद्र सरकारात कोण माणसं बसली आहेत, राज्य सरकारात कोण माणसं बसली की ज्यांनी ठरवावं मराठी भाषा अभिजात आहे का नाही, आणि त्याच्या मागे आम्ही साहित्यिकांनी धावत सुटावं। ते हे सगळं जर बदलायचं असेल तर एक हे महानगर केंद्रित जे स्वरूप आलेलं आहे, अभिजन वर्ग केंद्रित हे जे स्वरूप आलेलं आहे, इथून हे सगळं विकेंद्रित करायची गरज आहे। आणि म्हणून मला हा जो मुद्दा आला की गावोगाव लोक लिहित आहेत, गावोगाव लोक बोलत आहेत, त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे, त्यांचं साहित्य प्रकाशित केलं पाहिजे। म्हणजे मार्क्सवादी तत्वज्ञानानुसार जसे जसे तुमच्या संख्याबळ वाढत जातं तशी गुणवत्ता वाढत जाते। प्रमाण भेदातून प्रकार भेद असं म्हटलेलं आहे, मॅक्सिमम क्वांटिटी एन्शोर्स सम क्वालिटी। अभिजनवादी पद्धत काय, गुणवत्ता म्हणजे काय ते आधी निश्चित करायचं, आणि मग आपण लाल पेन्सिल घेऊन बसायचं की हे गुण म्हणजे गुणवत्ता, हे असले तर माणूस पास, नसले तर नापास। साहित्यामध्ये तेच चाललेलं आहे। काही मठ झालेले आहेत, काही मठासारखी मासिक आहेत, काही दुर्डाचार्य बसलेले आहेत। तर हे सगळं कसं बदलता येईल या दृष्टीने की माझ्यापेक्षा तरुण मंडळींच्याशी बोलायला लागलो, त्यांच्यामध्ये उठायला बसायला लागलो, मग त्याच्यात नाही काही मनापासून प्रयत्न करणारी ही तीन म्हणजे मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस आणि अशी गावोगाव अजून काही असतील त्यांच्याशी संपर्क वाढवायचा मी प्रयत्न करतो। मला विनोदला एक इशारा द्यायचा की विनोदकडनं आता इतकी अपेक्षा व्यक्त केल्या जातील, म्हणजे साहित्य संमेलन मागताचा अशी एका प्रवासाची गोष्ट सांगतात की त्यांनी होडी घेऊन जग प्रवास करायला जायचं ठरवलं, आणि फुकटच्या सल्लागारांची पुणे कधीच नसते, तर त्याला प्रत्येक भेटायला लागला, तो होडी घेऊन जाणार, त्याच्या होडीत ही गोष्ट असली पाहिजे,
तुझ्या होडीत ही गोष्ट असली पाहिजे, तुझ्या होडीत ही गोष्ट असली पाहिजे, असं करत प्रत्येकाने त्याला काहीतरी सुचवलं. ती सगळी त्यांनी यादी तयार केली, त्या सगळ्या वस्तू होडीत घातल्या आणि ती होडी पाण्यात घातल्यावर उडाली. इतकं वजन झालं त्या होडीला. किंवा आपल्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एका ट्रकला 5-10 सायकलमध्ये लटकून जाऊ शकतात घाट चढून, पण 100 आणि 500 सायकलमध्ये तर एका ट्रकला लटकले तर विनोदा निवड करावी लागेल. आणि ती निवड तू कोषाध्यक्ष होणारच, त्यामुळे ती निवड तुला अतिशय वास्तव पद्धतीने करावी लागेल. मगाशी मुद्दा जो झाला, सगळ्याला एक साचेबंदपणा आला. माकड छाप दंत मंजन, तोच चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. खानावळीही बदलून पाहिजे. जीभ बदलणे शक्य नव्हते, खानावळीही बदलून पाहिजे. जीभ बदलणे शक्य नव्हते. काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल. गरम मसाला तोच भाजीपाला, तीच खवट चटणी, तेच आंबट सार, सुख थोडे दुःख फार. साहित्यिक संबंध आपले जे आता उपक्रम चाललेले आहेत ते असे एका साच्यामध्ये अडकले. आणि आता हे समीक्षा संमेलन आम्हाला इथे घ्यायचं होतं आणि त्या माणसांच्याकडे ती जबाबदारी आम्ही दिलेली आहे. प्रामाणिक माणसं आहे, पण त्यांना साचा मोडता येत नाही. शेवटी मी त्यांना एक ईमेल पाठवली की हे UGC सेमिनार करू नका. UGC सेमिनार वाटेल तेवढी होत आहे आणि तरीही UGCचे ज्या ज्या विषयात सेमिनार होतं त्या विषयामध्ये काही कोणी नेतृत्व कामगिरी केली आहे असं आपल्याला दिसत नाही. तर हे साचे आपण कसे मोडू? म्हणजे उदाहरणार्थ कुठलीही साहित्यिक ऍक्टिव्हिटी 3 दिवसाचं संमेलन असतं, 2 दिवसाचं असतं, एक उद्घाटनाचा कार्यक्रम असतो आणि एक समारोपाचा कार्यक्रम असतो. उद्घाटनाला असलेली माणसं समारोपाला नसतात. की नोट ऍड्रेस, बीज भाषण, याची खरी पद्धत काय माहिती का? एक तर ते बीज भाषण करणाऱ्यांनी आधी पाठवलं पाहिजे. कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सगळ्यांना ते आधी मिळालं पाहिजे. त्या बीज भाषणावर ते वाचून दाखवल्यानंतर किंवा संक्षिप्त स्वरूपात सादर केल्यानंतर चर्चा झाली पाहिजे. ती चर्चा झाल्यानंतर संपूर्ण 2 दिवस त्या बीज भाषणाला धरून त्या 2 दिवसात जे काही घडलं असेल त्याला बीज भाषण करणाऱ्यांनी उत्तर दिलं. त्याला बीज भाषण म्हणतात. आपल्याकडे बीज भाषण करणारा माणूस त्या काय पहिल्या सत्रानंतर तो गायब होतो, तो दुसरीकडे बीज भाषण करत आणि समारोपाला म्हणून जो माणूस आहे तो आधी 4 समारोप करून आलेला असतो. हे आपण कधी मोडणार आहोत? आपण शब्दांचे मूळ अर्थ काय होते तिकडे कधी बघणार आहोत? आपण शिक्षण संस्थेसाठी चालवत नाही. त्याचं शिक्षण सम्राट हा शब्दच वापरावा लागला. एखादा अपवाद सोडला तर बँकेसारखी चालवत नाही. विनोदला बँकेमध्ये संधी का मिळाली तर आधी त्यांनी ती बँकेसारखी चालवलीच नव्हती. त्यामुळे विनोदा जाऊन तिचं बँक परत आणता आलं. आणि राजकीय निवडणूक मी तर मध्ये साधनेमध्ये लिहिलं होतं की तुम्ही त्याच्यापेक्षा सरळ असं करा, प्रत्येक तालुक्यातल्या 4 प्रमुख कुटुंबांची नावं मागवा आणि एक निवडणूक घेऊन टाका. किती अधपात झाल्या आपल्याला कल्पना येत नाही आपल्या लोकशाहीचा. शरद पवारांच्या कुटुंबातनं बारामतीची सुटका कधी होणार? तुमच्याकडली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, फार वेगळी नाहीये. मग आपण त्या पुन्हा जुनी कुटुंबशाही जाणतो का लोकशाहीच्या नावाखाली? आणि त्यांच्या कुटुंबात तिकिटाची भांडणं झाली. शरद पवारांनी सांगितलं, आता ही भाषा बघा कशी आहे,
म्हणजे मगाशी मी देशमुख आणि पाटील म्हणजे त्याच्यात पवार हे नाव सुद्धा एकट्या शरदरावांच्यासाठी त्याचा उल्लेख करायला हवा होता. ते म्हणजे मी 50 वर्षापासून या तालुक्यासाठी काम करतो आणि आता नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. मी काही नव्या पिढीला संधी देत आलो म्हणजे पुतळ्याला दिली, पुतळ्याला अजून बागलाजी म्हणून मुलीला दिली आणि आता नातवंडांना देत आहेत. पण अरे बाबा, त्या बारामती तालुक्यात दुसऱ्या कुठल्याही कुटुंबामध्ये आमदार पदाला लायक असा माणूस निर्माण झाला नाही. म्हणजे कशाची लोकशाही? म्हणजे आपण लोकशाही सारखी राबवत नाही. या शब्दांचे जे सगळे मूळ अर्थ आहेत ना, साहित्य म्हणजे काय, साहित्याची समीक्षा म्हणजे काय, साहित्य संमेलन म्हणजे काय, इकडे आपल्याला परत जायला पाहिजे. तर याच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल. नाहीतर तुम्हाला मिळेल, 100 मिळेल, एखाद वेळेला यांचा दर्जा लागून गेला तर 3 संमेलन तुम्हाला मिळतील. पण संमेलन तसंच राहील. संमेलनाच्या स्वरूपामध्ये की परिसंवादाची भरमार, दरवेळेला 3 चर्चा, दाण मंत्री येतात आणि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कुठेतरी कोपऱ्यात ढकलला जातो. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला सांगितलं जातं तुमचं भाषण आवडतं घ्या, किंवा उद्घाटनाला पंतप्रधान येणार आहेत आणि त्यांना वेळ फार थोडा आहे. ह्या साच्यातनं किंवा ह्या सापळ्यातनं आपल्याला हा सगळा साहित्य व्यवहार सोडवता येईल. अजून एक तुम्हाला करता येण्यासारखं काम की 1 दिवस 1 वर्ष सगळे पुरस्कार बंद करू आणि ते त्या संस्थांना म्हणावं की महामंडळाकडे त्या रकमा जमा करा आणि ती जी रक्कम तयार होईल, तुम्ही कोषाध्यक्ष आहात तर त्याचा एक कोष तयार करा. त्याच्या संमेलन कोष अगोदरपासून आहे. नाही तसं नाही, पुरस्कारांच्या रकमांचा कोष, संमेलन कोष पुरस्कारांच्या रकमांचा कोष. त्याच्यातनं आपल्याला एक निदान 50 नवोदित लेखकांना शिष्यवृत्त्या देता येते. पुरस्कार घेतो म्हणजे काय, ते एका माणसाला एक पुरस्कार मिळतो, मग गावोगावच्या संस्थांना मध्ये एक स्पर्धा लागते की आपल्याकडे तो माणूस केव्हा आणायचा. म्हणजे जशी एखादी नर्तिका असावी की त्या गावी तिचा डान्स झाला, आपल्या गावी केव्हा होणार. आणि मग आणि दुसरं आधी केलेल्या कामाबद्दल पुरस्कार मिळतो, नवीन काही करण्यासाठी मिळत नाही. आणि पूर्वी एकदा म्हटलेलं होतं की आपल्याकडे एखाद्या माणसाचा पुरस्कार आणि खूप गौरव होतो ना, त्यावेळेला त्याचा परफॉर्मन्स सगळ्यात खालच्या पातळीला आलेला असतो. तुम्ही निरनिराळे पुरस्कार काढून पहा आणि त्या वर्षी त्यांनी काय पब्लिश केलं ते काढून पहा. पुरस्कार हे पुढे पाहणाऱ्यांना दिले पाहिजे, पुढे येणाऱ्यांना दिले पाहिजे, नवे विषय हाताळणाऱ्यांना दिले पाहिजे. तर त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल. नाहीतर त्याच लोकांना तेच पुरस्कार आपण देतो आणि जनरली हे पुरस्कार तुमच्या गावाबाहेरच्या माणसांनाच द्यावे लागतात. म्हणजे एक त्याच्यात सभ्यपणाचाही भाग येतो. पण मी म्हणतो ते सुद्धा बंद झालं पाहिजे. साताऱ्यातनं पैसे गोळा करायचे आणि पुरस्कार कोणतरी मुंबई, पुण्याचा, नाशिकचा, नागपूरचा माणूस घेऊन जातो. तुम्ही सातारच्या लोकांना निवडा. हा एक बदल करून पाहण्यासारखा. अजून मला एक म्हणजे यांनी मला वाचक महोत्सवाला बोलवल्यापासून मी कल्पना मांडतोय आणि साताऱ्यात मांडायची माझी 4वी-5वी वेळ असेल की हा सबंध डोलारा लिहिणाऱ्यांच्यावर अवलंबून नाही. हा सबंध डोलारा प्रकाशकांच्यावर अवलंबून नाही, मुद्रकांच्यावर नाही, समीक्षकांवर मुळीच नाही. सर्वसाधारणपणे असं बघायला मिळतं की समीक्षक जे पुस्तक उचलून धरतात ते साप आपडतं आणि समीक्षक जे पुस्तक उचलून धरत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिंदी साहित्यिक, हिंदी कादंबरीकार सिद्धार्थ शुक्ल यांची राग दरबारी कादंबरी.
ती कादंबरी आली त्यावेळेला सगळ्या समीक्षकांनी लिहिले की ह्या पुस्तकाला वाचक मिळणं फार अवघड आहे. ते सगळे समीक्षक गेले, शिला चुकलाही गेले. आज मी तिला त्या कादंबरीच्या 3 लाख प्रती खपलेले आणि त्याचा खप वाढतो. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून नाही, वाचक नावाचा एक मोठा पायाभूत घटक या सगळ्यामध्ये, त्याच्याबद्दल आपल्याला कोणालाही काही माहिती नाही. त्यामुळे तुम्ही हा जो स्थानिक उपक्रम करताय ना, तो मला अतिशय महत्वाचा वाटतो. त्याचा अजून विस्तार झाला पाहिजे. एकूण म्हणजे आपल्या सहकार्याने चांगलं पुस्तक तयार करायची मला संधी मिळाली, शंकर सारडांचा स्फूर्तीकर्म. तर त्यावेळेला त्याच्या प्रस्तावनेत मी हा मुद्दा जरा सविस्तर मांडलेला होता की अजूनही 100% साक्षरता नाही, अजूनही त्यामुळे वाचनाची सवय नाही, त्यामुळे पुस्तकांचा खप नाही, त्यामुळे मराठी साहित्य व्यवहार हा जर राज्याची अर्थव्यवस्था वगैरे पाहिजे तर मुठभर सुद्धा म्हणता येणार नाही, इतका छोटासा आहे. वाचन संस्कृती वाढवली पाहिजे असं सगळे म्हणतात, पण कुठल्या वाचकाला काय हवंय? आणि त्याच्यात पुन्हा वाचक शरण होऊन उपयोग नाही ना. म्हणजे सध्या खप सगळ्यात जास्त कशाचा होतो? सगळ्यात जास्त खप धार्मिक आणि पौराणिक वाङ्मयाचं होतं. त्याच्या खालोखाल ऐतिहासिक त्याचा नंबर येतो. आणि सगळ्यात जे लोकशाहीवादी आहे ज्याच्यामध्ये व्यक्तिपूजा कमीत कमी आहे, ज्याच्यामध्ये लोकशाही मूल्यांना महत्व दिलेलं आहे, आधुनिक विज्ञाननिष्ठ विचार करायला महत्व दिलेलं आहे, याचा खप सगळ्यात कमी होतो. आणि व्यावसायिक मार्गदर्शनाची पुस्तकं त्याचा खप होतो, आरोग्यविषयक पुस्तकं त्याचा खप होतो. सगळे लेखक ओरडतात की बालवाङ्मयाकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि जे लक्ष देतात ते असे, नांदुलांनी मला क्षमा करावी, पण ते असं बालवाङ्मय शोधून काढतायत की जे संस्कार खरं म्हणजे आता आपण थोडेसे करणं थांबवलं पाहिजे. हा समाज लोकशाहीवादी केला पाहिजे. या समाजाला जो अंधश्रद्धेचा, माझं दाभोळकरचं गाव आहे, अंधश्रद्धेचा विळखा पडलाय, त्याच्यातनं छोटं साहित्य आलं पाहिजे, ते मुलांनी वाचलं पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की मुलांना सतत उपदेश करावा, पण चांगलं अद्भुत सुद्धा हे कुठला समाज निर्माण करू शकतो ज्या समाजामध्ये लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्याला परवानगी आहे, तिथे काहीतरी अद्भुत फुलायला वाव आहे. त्या समाजामध्ये एक नेता, एक पक्ष, एक तत्वज्ञान, एक विचार. आता याच्यात एक मला मान्य बरं का, एक देश एक निवडणूक हे बरोबर आहे. म्हणजे काही वेळेला सैतानाचं तोंडी सुद्धा बायबल देतो, तशी ती घोषणा आलेली आहे पंतप्रधानांच्या तोंडी. कारण या देशात पिढा असे झाली की 60 कोटी तर निवडणूक, आणि निवडणूक असे की नळावर बायका भांडतात ना, तसे सगळे राजकीय पक्ष एकमेकांची निंदादानस्ती करायला लागतात आणि त्याचे सगळे वाहून जातात. मी अलीकडे नुकताच एक लेख लिहिला होता दिवाळी अंकात की राजकारण की टोळी युद्ध. मला असं कळलं की त्याला सर्वोत्कृष्ट लेखाचं पारितोषिक मिळालं, पण अजूनही मला त्या पारितोषिकाची रक्कम तर नाही मिळाली, पण अजूनही मला पुन्हा सर्वसामान्य वाचकाचा फोन आला नाही हा लेख आम्ही वाचलाय. कारण जे तुम्ही अॅनालिटिकल लिहा, विश्लेषण करणारं लिहा, ते सगळं अजून लोकांच्या पर्यंत पोचतच आहे असं नाही. पण विनोद, तुझी होडी मला बुडवायची नाही, त्यामुळे मी माझ्या अपेक्षांचा तिथे करायला तुझ्या मागे लावत नाही. तुम्हीच माझे बनावण करता की विचारवंत आहे, स्पष्ट बोलणारे आहे, त्यामुळे काही मुद्दे मी इथे मागे एक हे साचे मोडूया. दुसरं हे महानगर आणि काही विशिष्ट संस्था आणि विशिष्ट व्यक्ती यांच्या तावडीत सापडले
तिथून बाहेर नेऊया. तिसरं, वाचक या गटावर लक्ष केंद्रित करूया. चौथं, हे पुरस्कार 1 वर्ष बंद करून त्याच्यातलं काही नवोदित लेखकांना, आणि उत्तेजन म्हणजे पैसे नाही, आपलं किती एक गंमत, साहित्य अकादमी प्रवासाला पैसे देते आणि आपले लेखक सहकुटुंब जवळच्या कुठल्या तरी टुरिस्ट स्पॉटला जाऊन येतात. अरे बाबा, तू प्रवास करून अनुभव घ्यावे, पुन्हा 30 बायको आणि 30 मुलं घेऊन जर तू फिरायला लागला तर तुला अनुभव कुठून येणार? नवीन अनुभव. याचा अर्थ सभ्यतेच्या मर्यादेत घ्यावा, आत्म्याच्या पद्धतीने, शास्त्रीवांच्या पद्धतीने घ्यावा, असं मी म्हणेन की तू तुझ्या घरच्या व्यापातनं बाहेर पडून काही वेगळं जग स्वतंत्र आणि पाहावं म्हणून तुझे पैसे दिलेले. आणि 3-4 लोकांना विचारलं, त्यांना अशी मिळाली. मी म्हणले घरचे लोक एकदम खुश झाले. आणि त्या देश ते कवितेत कुटुंबाबद्दल काय म्हणले की मी आता इथे सांगत बसत नाही, परंतु तिथेही साखर मोडायची गरज आहे. म्हणजे या समाजामध्ये कुटुंब संस्था याचा जो प्रचंड पगडा पसरलेला आहे, आणि कुटुंब संस्था मोडावी असं माझं म्हणणं नाही, कारण त्यामुळेच हा समाज टिकून राहिलेला आहे. पण तरी सुद्धा कुटुंबाच्या बाहेर काही आयुष्य आहे की नाही, तिकडे लेखक पाहणार की नाही, ती सवड त्याला पैशाची सवड समजा साहित्य अकादमीने दिली, पण एकट्याने फिरण्याची सवड दिली पाहिजे, कुटुंबाने दिली पाहिजे, समाजाने दिली पाहिजे, आणि तिचा त्यांनी सदुपयोग केला पाहिजे. नाही ते एकट्याने फिरण्याची सवय म्हणजे मध्यरात्रीची मुंबई पाहणं फक्त असंच नाहीये. जो माणूस एकटा फिरतो त्याला फिरता फिरता जगाचा नवीन अर्थ सापडायला लागतो. असं ज्या काळात ते साहित्य नव्हतं, संस्था नव्हत्या, संमेलन होती, तेव्हापासून चराती चरतो बघा असं जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ तो आहे. चालणाऱ्याचं भाग्य उदयाचं म्हणजे काय, तर चालणाऱ्याच्या दृष्टीने नित्य नवा दिवस जागृतीचा अशी परिस्थिती असते. तर ह्या गोष्टी आपण जरूर करूया. आणि तुम्हाला साहित्य संमेलन मिळालं तर मी तरी तुमचं अभिनंदन करणारच आहे, पण तिथे याचे काही साचे जर मोडून तुम्ही काही वेगळं करून दाखवलं तर मला अतिशय आनंद होईल. माझं तुम्हाला सहकार्य राहील. आणि शेवटी एकच सांगायचं, ते बी कवींचं काव्य आहे ना, नव्या उमेदी नवे जिव्हाळे नव्या मराठ्यांचे, नवे भरोसे नवे कवन हे नव्या उमाळ्यांचे, असं काहीतरी आपण या 3 वर्षात करून दाखवूया. त्याच्यात मी त्याबरोबर असेल. मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर महामंडळाची निवड झाल्यानंतर खाडेकरांनी पदाधिकाऱ्यांना फोन केले असेल, त्यातले मिलिंद जोशी आणि भरत कुलकर्णी 2 नाव आहे. आणि अतिशय एक आनंदाची बाब आहे, तरुण पिढीकडे नेतृत्व आलेलं आहे. आणि लवटे सर असतील, हार्डीकर सर असतील, या लोकांना असं वाटतं की काहीतरी वेगळा बदल होऊ शकतो. हे ज्याचा सांगत होतं त्यामुळे मला आठवलं की मी बघतोय की ही दोन्ही मंडळी खरोखर एकटी फिरत असते आणि फिरता फिरता त्यांच्या विचाराला चालना देऊन वेगवेगळं काही करत असतात, अशी ही दोन्ही मंडळी. आणि ह्या दोन्ही मंडळींना विनोद कुलकर्णींबद्दल विशेष महत्व आहे, ही बाब महत्वाची आहे. आणि त्यांच्याकडून काही वेगळं घडण्याची अपेक्षा पण त्यांच्याकडून आहे. बरंच काही घडत आहे हे त्यांना माहिती आहे. मी याची सरकारवरती आणि विनोद कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण या सत्कार समारंभ प्रसंगी आपण आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी पतसंस्था यांच्या वतीनं आज माझा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझे मार्गदर्शक विनय हर्डीकर सर आणि सुनील कुमार लवटे
यांच्या हस्ते सत्कार केला. त्याबद्दल मी या समूहाचे चिटणीस डॉक्टर संदीप चौधरी, श्रीराम नांदरांनी सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो. कारण ह्या दोघांच्या हस्ते सत्कार होणं हा सुद्धा एक भाग्याचा क्षण आहे. आणि त्यांनी माझ्याविषयी 2 शब्द बोलणं अपेक्षाचे किंवा कौतुकाचे हे सुद्धा एक भाग्य आहे असं मी मानतो. सत्कार होत असतात, आयुष्यात अनेक सत्कार होत असतात, पण ज्यावेळेस योग्य व्यक्तींच्या हस्ते तो मान मिळतो त्यावेळेस वेगळ्या भावना निर्माण होतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सातारा शहराची साहित्य चळवळ जिवंत व्हावी या दृष्टीने खरा तर मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाटचालीमध्ये माझा सहभाग आला. मला काय महाराष्ट्राचा किंवा राष्ट्राची चळवळ बदलायचा माझा हेतू अजिबात नव्हता, किंवा त्यावेळेस असं पुढे जाऊन अशी काही संधी मिळेल किंवा अशी मिळावी अशी सुद्धा अपेक्षा नव्हती. या कार्यक्रमासाठी कोलटकर साहेब, आगरकर, माझे शाहूपुरी शाखेचे आमचे मार्गदर्शक किशोर बेडकर, सातारा शाखेचे कार्याध्यक्ष महेश गायकवाड, ऋषिकेश सारडा सातारा शाखेचे, शंकर सारडांचे चिरंजीव विद्या पोळे, डॉक्टर सुकटणकर आहेत आमच्या शाहूपुरी शाखेचे आता अध्यक्ष, नंदकुमार सावंत आहेत, डॉक्टर जोशी आहेत, बरीच मंडळी आहेत, जनता बँकेचा माझा परिवार आहे, ही सगळी माणसं आज उपस्थित आहेत. तर शाहूपुरी शाखा ही सातारा शहराची साहित्य चळवळ जिवंत करण्यासाठी मी सुरू केली. आणि ती सुरू करताना आता आमचे जे सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ प्रतिनिधी रवींद्र बेडकर यांनी मला ती संधी दिली की तुम्ही त्यांची माझी बैठक झाली अर्ध्या तासाची, आणि मी त्यांना सांगितलं की मला काय करायचंय, आणि त्यांनी मला ती संधी दिली. त्यावेळेस महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक कशी होती, तिथं कोणाला निवडलं जातं वगैरे याविषयी मला काहीच माहिती नव्हती. साहित्य उपक्रम साहित्यिक पद्धतीने कसे घ्यावेत ह्याची माहिती. म्हणून मी किशोर बेडकरांच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितले की तुम्ही शाहूपुरी शाखेमध्ये एक मार्गदर्शक म्हणून माझ्याबरोबर काम करावं. मी नंदकुमार सावंत आणि किशोर बेडकर आम्ही तिघांनी मिळूनच ती शाहूपुरी शाखा चालवली. म्हणजे मी एकट्यानं नाही चालवलेली, ती तिघांनी मिळून चालवलेली. नंतर डॉक्टर करंबेळकर आमच्या मदतीला आले, डॉक्टर राजेंद्र माने आले, आणि ही जनता सहकारी बँक, गुजराती अर्बन सोसायटी अशा ज्या माझ्या बरोबर काम करणाऱ्या संस्था होत्या त्याही बरोबर आल्या. 15 ऑगस्ट 2011 साली शाहूपुरी शाखा काढायचा निर्णय झाला. प्रत्यक्ष त्याला 5-6 महिने गेले, सभासद नोंदणी, शाखेला मान्यता, अशा गोष्टी घडल्या. 2011 पासून 2025 14 वर्षामध्ये शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून आम्ही खूप काही काम केलं, ते सगळ्यांना माहितीच आहे. जसं जसं ज्या वेळी सुचेल तसे तसे शाहूपुरी शाखेने उपक्रम राबवले. म्हणजे स्थापने दिवशी काही ठरवलं नाही या पुढच्या 10 वर्षात असं करायचंय किंवा असा काही कार्यकाळ ठरवला नाही, आम्ही काम करत गेलो. आणि महाराष्ट्रातला देशातला पहिला मराठी भाषा पंधरवडा आम्ही सुरू केला. तो आता 14 वर्ष त्याला नुकतीच पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेनं अभिजात दर्जासाठी भूमिका घ्यायचं ठरवलं तर सर्वाधिक भूमिका जास्त शाहूपुरी शाखेनं घेतली. पंतप्रधानांना 1 लाख पत्र पाठवली, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन सुद्धा मी जाहीर केलं. त्यावेळेस पुण्यातून काही आमच्या पदाधिकाऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या की काळे झेंडे दाखवणं वगैरे हे काय आपलं काम आहे. आता मी म्हणजे घटनेत तर काही लिहिलेलं नाही काळे झेंडे दाखवू नका वगैरे, त्यामुळे मी दाखवताना ज्यांना यायचे त्यांनी यावं, ज्यांना नाही यायचे. मी मिलिंद जोशी म्हणजे मी येतो, मिलिंद जोशींनी यायची तयारी दाखवली, पण मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचं म्हणजे सुद्धा काही सोपं काम नसतं. मग पोलिसांनी मला उचललं, त्यांनी ताब्यात घेतलं. पण मी त्यांना सांगितलं की मी संपादक पत्रकार असल्यामुळे मला माहिती तुम्ही ताब्यात घेणार, माझी एक वेगळी यंत्रणा आहे. त्यांना मी सांगितलं मी दिसलो नाही तर झेंडे दाखवू नका काढत असं. मग ते गारटले आणि मग CID पासून सगळ्या यंत्रणा माझ्या मागावर आल्या. आणि मग शेवटी तडजोड झाली की ह्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर मधून उतरले आमच्याशी, आणि ह्या संबंधी आम्हाला काय करणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं. याच्यावर आम्ही तडजोड केली. आता तडजोड केली म्हणजे आम्ही शिवाजी महाराज वाचलेला आहे, कुठं तह करावं कुठं युद्ध करावं हे आम्हाला माहीत असल्यामुळं बरोबर आम्ही तिथं तह केला. मुख्यमंत्र्यांच्या
दरबारात हा प्रश्न घेऊन की बाबा या प्रश्नावर सुद्धा लोकांमधनं आंदोलन होऊ शकतात, लोकांमध्ये काहीतरी प्रतिक्रिया आहेत हे कळावं. तसाच आम्ही प्रयत्न दिल्लीत 26 जानेवारीला आंदोलन करायचा केला, तोही यशस्वी केला. 2016 साली मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवडून गेलो आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूकच आम्ही परिवर्तन पॅनल ह्या नावाने दिलं. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमचं पॅनल होतं, त्यामुळे आमच्या पॅनलचं नाव परिवर्तन पॅनल होतं. आणि बरेच परिवर्तन आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये घडवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत असं आम्हाला वाटतं. कारण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या हस्ते होतं आणि आमच्या वर्धापन दिनाला मात्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक येतो. हा महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळामधला फरक. महाराष्ट्र साहित्य परिषद ज्यांची दखल महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या साहित्य संस्था घेत नाहीत अशा लोकांची सुद्धा दखल घेण्याची पायंडी आम्ही पाडलेली. म्हणजे गेल्या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार आम्ही मीना प्रभूंना दिला, आज त्या हयात नाही 1 वर्षामध्ये. आणि मीना प्रभूंच्या डोळ्यात इतका आनंद पाणी होतं की ती म्हणले मला सुरुवातीच्या काळात तर साहित्यिक म्हणून लोक मान्यताच देत आणि ती कधीतरी मला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा म्हणजे एक रेकग्नायझेशन झालं माझ्या आयुष्यात असं मला वाटेल, असं भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी तो पुरस्कार दिला. अशा अनेक लोकांना निवडण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेने भूमिका घेतली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा निवडला जात होता पूर्वी हे मी बघितलं. एक घटक संस्था म्हणजे प्रत्येक घटक संस्थेला मतं होती, 190 मतं प्रत्येक घटक संस्थेला यायची. एक घटक संस्था ठरवायची आणि एखादाच 190 मतं देऊन टाकायची, तेच शिक्के मारायचे, तेच खुल्या करायचे, देऊन टाकायचे. एकदा 190 आले की तो अध्यक्ष होण्यासाठी त्याला मग 100-200 आणखी जमवलं की त्याचं काम बघायचं. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की योग्य माणसे निवडणुकीच्या प्रक्रियेत येतच नाही. म्हणून शाहूपुरी शाखेमार्फत आम्ही पहिल्यांदा प्रस्ताव दिला की निवडणूक बंद करा, 1000 माणसात होणारी आणि सन्मानानं हे पद द्या. सन्मानानं पद देण्यापाठी मग अशी भूमिका होती की लाजकाचं का होईना 10,000 जणांवर जबाबदारी आली की निवडणुकीच्या काळात म्हणायचं तर लोकांनी मतं दिली, अर्जच आले नाही, आम्ही काय करायचं असं लपता येत. त्यांचं लपणं बंद करावं म्हणून आम्ही ती 12, 13, 15 माणसांमध्ये ती निवड व्हावी. आणि मग 15 जणांत तुम्ही घोळ केला, तुम्ही चुकीचं वागला, जबाबदारी येते 15 जणांत, 1000 जणांत येत नाही. मग शाहूपुरी शाखेने ठराव केला, महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठराव केला आणि महामंडळामध्ये तो ठराव केला. सुदैवानं त्या वर्षीचा महामंडळ प्रतिनिधी मी होतो, श्रीपाद जोशी अध्यक्ष होते आणि मी त्यांना माझी भूमिका सांगितली, त्यांनाही ती पटली. आणि मग साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदी सन्मानानं देण्यामध्ये सुद्धा सातारा जिल्ह्याचा शाहूपुरी शाखेचा मोठा वाटा. आणि म्हणून अरुणा टेहरे पासून की ज्या सन्मानानं सुद्धा अध्यक्ष व्हायला तयार नव्हत्या, या साहित्य संमेलनाच्या भानगडी, तिथले वाद, अचानक काय घडलं, कुणाला बोलायचं तर त्या सुद्धा तयार नव्हत्या. फादर फ्रान्सिस दिब्रोटना अध्यक्ष केल्यानंतर मिलिंद जोशींना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. मिलिंद जोशींचा मला फोन आला की विनोद धमक्या येत आहेत, सतत फोन येत आहेत, तुम्हाला आता ठेवत नाही, काय करायचं. मी म्हटलं 10 मिनिटात मी तुम्हाला सांगतो काय करायचं, करूयात आपण 10 मिनिटात. आणि इथं त्यावेळेस एबीपी माझाचा तत्कालीन प्रतिनिधी राहुल कुलकर्णी साताऱ्यात आलेला होता आणि मी राहुल कुलकर्णीशी चर्चा केली की असं घडलंय, काय भूमिका घेतली. ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये शब्द असतो वाजवायची, म्हणजे ही बातमी फोडून टाकायची का, वाजवून टाकायची का. मी म्हणजे ठीक आहे, मिलिंद जोशी पोलीस स्टेशनला जायला सरळ मार्गे असल्यामुळे सहज घाबरतात, त्यापेक्षा आपण वाचू म्हणजे पोलीस साहित्य परिषदेमध्ये त्या मिलिंद जोशींच्या जीवाला धोका होण्याऐवजी आम्ही ती बातमी वाजवली. आजही मिलिंद जोशीला माहित नाही की ती बातमी वाजली कशी, त्याला सगळ्याच गोष्टी नेतृत्वाला सांगायचं नसतं. ती बातमी वाजली आणि पोलीस पोहोचले म्हणजे अशाही गोष्टी पडद्यावर राहून आम्ही करायचा प्रयत्न केला. त्या अनेक चांगले अध्यक्ष साहित्य संमेलनाला मिळावेत. जयंत नारळीकर असतील, नरेंद्र चपळगावकरांसारखी व्यक्ती नाही तर कधीच ती निवडणुकीच्या फंदात पडली नसतील, साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली नसती. अजूनही सगळं संमेलन सरकार राहिलेलं झालेलं नाही. आयोजक जे संमेलन घेतात
घेतात, म्हणजे महामंडळ नाही, आयोजक संस्था ते सरकार धार्जिन करायचं. कारण त्या आयोजक संस्थेला कुठेही 2 कोटी रुपये मागायला जायचं नसतं. 2 कोटी रुपये सरकार महामंडळाला देतं, महामंडळ आयोजक संस्थेला देते. पण आयोजक संस्था त्याचा दबाव जास्त घेते. आणि संमेलनाचा जो सगळा बाज बदललेला आहे, तो बदललेला बाज हा आयोजक संस्था आणि महामंडळामध्ये सुद्धा काय असतं की ज्या घटक संस्था आहेत त्यांना निवडणुका लढवायच्या असतात. मग माझ्या जिल्ह्यात ह्याला घेतलाच पाहिजे, त्याला घेतलाच पाहिजे, त्याला घेतलाच पाहिजे, मग त्याचा सुमार दर्जा तयार. सर्वस्वी सगळं एका रात्रीत बदलणं शक्य नाही. पण लवटे सरांनी खंत व्यक्त केली की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला सुद्धा बोलवलं जात नाही. म्हणजे मागच्या अध्यक्षाला पुढच्या संमेलनाला बोलवते की नाही, जी शाश्वती नाही. तर पहिलाच प्रयत्न आम्ही उद्या केलेला आहे की 6 संमेलन माझ्या अध्यक्षांच्या हस्ते महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन ठेवले. म्हणजे 6 संमेलनांच्या अध्यक्षांना आम्ही बोलवलंय आणि आम्ही त्यांना असं सांगितलं की पुढच्या 3 संमेलनाला जे माजी संमेलन अध्यक्ष हयात असतील त्यांना सन्मानानं बोलवलं जाईल, त्यांची सन्मानानं बसण्याची राहण्याची व्यवस्था केली जाईल. कारण संमेलन अध्यक्षालाच आपण एकदा तो पाय उतार झाल्यानंतर महत्व देणार नसतो, तर त्या संमेलन अध्यक्ष पदाला सुद्धा काही अर्थ राहणार नाही. म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेली आहे. विनय हार्डेकरांचा मिलिंद जोशींचा फोन झाल्यानंतर, मिलिंद जोशींचा मला फोन आल्यानंतर हार्डेकर सरांचा माझं बोलणं झालं. ते मिलिंद जोशी म्हटले की आपण हार्डेकर, सुनील कुमार लवटे असे जे काही मान्यवर महाराष्ट्रातले काही साहित्यिक आहेत त्यांच्याबरोबर एक बैठक करू आणि ह्या संमेलनाचं स्वरूप कसं बदलता येईल, 100% बदलता येईल याची शाश्वती नाही, पण काही बदलाला जर आपण सुरुवात केली तर आज जो काही निरुत्साह आहे सगळा, तो निरुत्साह सुद्धा आपण घालवण्यामध्ये काही अंशी तरी यशस्वी होऊ असं वाटतं. सरकार धार्जिनी झालेलं नाही महामंडळ याचं कारण सांगतो की दिल्लीला जे संमेलन झालं त्या अपघातानं ठरलं हिचं, म्हणजे आधी काहीतरी ठरतच, कुठं काय करूया, तिथं देऊयात का, तिथं देऊयात का, त्या ठरलं हिचल कर. तिथली व्यवस्था बघून त्याच रात्री ठरलं मुंबईला एक मंत्री त्या संमेलनाच्या पाठीमागे होते, उभे राहणार आहे. ते स्थळ पाहणीच्या ठिकाणी आले आणि ते म्हणले आम्हाला संमेलन दिलं तर आमची एक अट आहे की संमेलन अध्यक्ष आम्हाला पाहिजे तो निवडून, तर तुम्ही आम्हाला संमेलन द्या. आणि तिथंच ठरलं की मुंबईला संमेलन द्यायचं. म्हणजे सरकार धार्जिनी नाही याचा हा पुरावा, पण महामंडळामध्ये तेवढी धमक नाही किंवा वर बसलेल्यांमध्ये ती धमक नाही की हे सांगायची की आम्ही यांना का नाही दिलं, त्यांनी आम्हाला अशी अट टाकली म्हणून आम्ही दिलं नाही. आणि मग दिल्लीला ते आता कुणीतरी क्षमता दाखवते दिल्लीत संमेलन घेण्याची आणि म्हणून ते दिल्लीला संमेलन झालं. तुम्ही लक्षात घ्या की पंतप्रधानांना सुद्धा 4 शब्द सुनावणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर ह्या सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषदेने निवडलेल्या होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेने तारा भवाळकरांना पाठिंबा दिला आणि मग तारा भवाळकर अध्यक्ष झाल्या. तारा भवाळकरांचं भाषण पंतप्रधानांच्या तोडीचं होतं किंवा त्यापेक्षा चांगलं झालं अशा प्रतिक्रिया समाजातून आलेल्या आहेत. आणि तारा भवाळकर कुठेही इच्छुक नव्हते संमेलनाध्यक्ष. तारा भवाळकरांनी कोणाला फोन केला नाही, मला अध्यक्ष करा, मला अमुक करा, असा कोणाला लकडा लावला नाही. पण तारा भवाळकर अध्यक्ष झाले. म्हणजे अरुणा ढेरे पासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो, तारा भवाळकर, हे हा सुद्धा एक बदल आहे की संमेलन अध्यक्ष हा सन्मानानं देण्यामुळं सहजासहजी सुमार दर्जाचा माणूस हा संमेलनाचा आता अध्यक्ष होत नाही. नाही तर मागची काय नावं काढली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की तो सुमारपणा वाढत चाललेला होता. ते हे बदल आम्ही केलेले आहेत. अजून पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला खूप काही बदल करावे लागतील. पण ते महामंडळ फिरतं असल्यामुळं ह्या 3 वर्षाची धोरणं पुढच्या 3 वर्षांना राबवली जातीलच ह्याची शाश्वती देता येत नाही. आणि पुढच्या 3 वर्षांना आणखी काय घडेल हेही सांगता येईल. पण नेमकं 99, 100 आणि 101 संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाट्याला आलेलं असल्यामुळं काही चांगल्या गोष्टी निश्चित घडतील याची ग्वाही मी देतो. महामंडळाला सुद्धा घटना आहे, घटनेनुसार काम करावं लागतं. त्यामुळे इथं काही कोणी सुचवलं तर तिथं ते होईलच ह्याची शाश्वती नाही. पण महामंडळानं संमेलन सोडून सुद्धा काहीतरी काम केलं पाहिजे ह्या मताला सुद्धा आम्ही आहोत की नुसतं संमेलन किंवा शुद्ध लेखन सूची अशी कामं न करता वेगळी कामं सुद्धा महामंडळानं काहीतरी केली पाहिजे ही भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे.
आणि त्या भूमिकेनुसार काम करण्याचा सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे. महामंडळाच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा खूप आहेत, त्या पूर्ण करण्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहील. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर गेल्यानंतर सुद्धा मी प्रत्येक जिल्ह्यात एक संमेलन झालं पाहिजे. आता साहित्य संस्कृती मंडळाची काय भूमिका असायची की ज्याचे प्रस्ताव येतील ती कोणी कुठल्याही मंजूर करत होते. या वर्षी मी गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक संमेलन झालं ते कुठल्याही संस्थेला द्या, पण तुम्ही 35-35, 40-40 संमेलन करता, पुण्यातच 10 संमेलन किंवा ठराविक लातूर सारख्या जिल्ह्याला पैसे मिळतात पुन्हा 8-8 संमेलन. तर प्रत्येक जिल्ह्याला एक संमेलन तुम्ही द्या, म्हणजे कुठल्याही संस्थेला ते मिळालं ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक साहित्य संमेलन होईल. काही साहित्यिक वक्ते तिथे येतील आणि त्या जिल्ह्यामधली साहित्य चळवळ त्या रूपानं दरवर्षी जिवंत राहील. म्हणजे आता जसा साताऱ्यात ग्रंथ महोत्सव 3 दिवस होतोय तसं 3 दिवसात एक साहित्य संमेलन होईल. आता अनुदान त्यांनी 2 लाखावरून 5 लाखावर आणलेलं आहे. मूळ आपलीच प्रवृत्ती राजकीय लोकांना किंवा सरकारी लोकांना आपल्यामध्ये आणण्याची जास्त असल्यामुळं ते सरकारीकरणाचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे दिल्लीच्या संमेलनामध्ये सुद्धा राजकारणी आणि पत्रकारांची संख्या एवढी झाली की त्यातले किती साहित्यिक आणि किती राजकारणी हा शोधायला लागलेलं होतं. तर ह्या गोष्टी घडत आहेत. त्यात किती 70-80% आपण बदल करण्यामध्ये यशस्वी होऊ असं आम्हाला वाटतं. साताऱ्याला संमेलन जर मिळालं तर साताऱ्यातल्या आयोजक संस्थेमध्ये आम्ही आहोतच, त्यामुळं तो बदल निश्चित 90% सुद्धा जाऊ शकेल. पण इतर ठिकाणी मिळाल्यानंतर 60-70% त्यामध्ये बदल निश्चित होईल. आणि मी महामंडळाचा कोषाध्यक्ष असल्यामुळं आणि त्या निवड समितीचा सदस्य असल्यामुळे साताऱ्यात होईलच असं मला म्हणता येईल त्या पदावर असल्यामुळे. कारण त्या पदाचा तो निरपेक्षपणा जातो. तर साताराला संधी आहे. सातारा किंवा कोल्हापूर जिल्हा या 2 जिल्ह्यामध्येच हे संमेलन होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त मध्ये. पण पुढची 3 संमेलन महत्वाचे, कारण एक तर 100रावं संमेलन आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 100रावं संमेलन, अभिजात भाषा मिळाल्यानंतर 100रावं संमेलन, अशा अनेक अपेक्षा 100राव्या संमेलनांकडून लोकांच्या आहेत, साहित्यिकांच्या आहेत, कार्यकर्त्यांच्या आहेत, मराठी भाषिक लोकांच्या आहेत. तर आपण ते बदलण्याचा निश्चित प्रयत्न करू. शाहूपुरी शाखेतून सातारा शहराची साहित्य चळवळ बदलण्यासाठी सुरुवात केली. आपोआप महाराष्ट्राची साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ इथपर्यंत जबाबदाऱ्या मिळत गेल्या. सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे सातारकरांचा पाठिंबा होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करणाऱ्या इतर जिल्ह्यातल्या प्रतिनिधींनी सुद्धा मला वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बदल मी जरी पुढे होऊन काही बदल करत असलो तरी ते काही माझ्या एकट्याचं श्रेय नाही. या सगळ्या शाहूपुरी शाखेचं किंवा ज्यांनी मला माझ्या एकूण 14 वर्षाच्या वाटचालीमध्ये पाठिंबा दिला त्या सगळ्यांचं श्रेय आहे. आणि मला वाटत असतं की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काहीतरी बदल करावे. मी जनता सहकारी बँक 4.5 कोटी रुपये तोट्यात कागदावर होती, प्रत्यक्षात 8.5 कोटी रुपये तोट्यात होती. ती बँक फुटणारच असं साताऱ्यातला माणूस गल्ली गोळातला सांगायचा. जनता बँकेचा बहुतेक हा मार्च शेवट. त्यानंतर साताऱ्यात एकूण 10 बँका होत्या. मी जनता बँकेचं नेतृत्व घेण्यापूर्वीपासून ते आज मी ती बँक तोट्यातून बाहेर काढली. ह्या काळात त्या 9च्या 9 बँका ज्यांची चर्चा नव्हती बुडण्याची त्या सगळ्या बुडाल्या आणि जनता सहकारी बँक वाचवून भक्कम पायावर उभी करण्यामध्ये आम्हाला यश आलं. शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून सातारा शहराची साहित्यिक चळवळ बदलण्यामध्ये, जिवंत करण्यामध्ये यश आलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुद्धा खूप काही चांगले बदल करण्यामध्ये यश आलेले. तसंच यश आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अखिल भारतीय साहित्य महामंडळामध्ये सुद्धा करण्यामध्ये येईल असं आशा आहे मला. आणि तसा प्रयत्न माझ्याकडून निश्चित होईल याची खात्री मी देतो. बासी मर्ढेकरांचं काम बघून विनय हार्डीकर माझ्यावर प्रभावित झाले. बासी मर्ढेकरांच्या घराचं उद्घाटन झाल्यानंतरच मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कोषाध्यक्ष झालो. म्हणजे कदाचित बासींचे आशीर्वाद सुद्धा वरून आपल्याला लाभले असावे की तू एक महत्वाचं काम केलेलं आहेस. तुझी वाटचाल म्हणजे अपघातानं तिथे काही कोषाध्यक्ष व्हावं अशी आपली भावना नव्हती. अपघात म्हणजे श्री चिटणीस मला म्हणजे तू कोषाध्यक्ष म्हणलं मला नाही करायचं.
आणि मी अपघातानं कोषाध्यक्ष झालो आणि महामंडळाचाही कोषाध्यक्ष झालो. तर चांगलं काम जेवढं सातारकरांना कुठं कमीपणा वाटणार नाही, त्यांची मान अभिमानाने उंचावेल असं, किंवा विनय हार्दिकर, सुनील कुमार लवटे, आम्ही पुस्तकप्रेमीचे सगळे प्रमुख, किशोर पेडकर, ही सगळी नंदकुमार सावंत आणि आमची टीम, यांना कुणाला कमीपणा वाटणार नाही. सगळ्यांना वाटेल की विनोद कुलकर्णीच्या पाठीशी आपण आहोत आणि त्याने चांगलं काम केले. असं काम मी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करीन, एवढी ग्वाही देतो आणि ह्या सगळ्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे भाषण थांबवतो. हार्दिकर सर आणि लवटे ही दोन नावं झाली, पण अशी मंडळी विनोद कुलकर्णीच्या पाठीशी आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की चांगल्या माणसाला यश मिळालं, संधी मिळाली पाहिजे. मला आठवतं की शेवटी चांगल्या माणसाला संधी चालून येतात. आता घटनेत बदल केलेला आहे, पण घटना अशी म्हणते की पुण्यातलेच मंडळी कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यावर कोषाध्यक्ष ही पद आहे. पण जर पद रिकामं झालं तर ते निवडणुकीने जेव्हा भरायचं नसतं तेव्हा मात्र बाहेरच्या जिल्ह्यामधल्याला संधी मिळेल. आणि तेव्हा माझ्या मनात आलं, मी विनोद कुलकर्णींना म्हटलं की तुम्हीच जावा. आता हा विषय नाही आहे, पण खरं प्रमुख कार्यावरून जायला पाहिजे होतं. पण आता तो विनोद कुलकर्णीचा मोठेपणा असं आपण समजू. परंतु कोषाध्यक्ष पदाच्यावर मात्र त्यांनी मनावर घेतलं आणि सगळी जिल्ह्यातली मंडळी त्यांच्या बरोबर का नसलं, गेल्या 8-9 वर्षामध्ये सगळ्यांना संधी द्यायचं काम केलं. त्यांना माहिती की विनोद कुलकर्णी सगळ्यांना संधी देत आहेत आणि डॅशिंगने देत आहेत आणि त्याच्यामुळे सगळी मंडळी त्यांच्यावर राहील. बिनविरोध ती निवड झाली आणि आता घटनेत पण बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पुढील कालावधीमध्ये सुद्धा 22 वर्षाच्या कालावधीमध्ये विनोद कुलकर्णी यांनी, म्हणजे शेवटी इलेक्शनची स्ट्रॅटेजी पण असते, त्या स्ट्रॅटेजी पण तयार झालेल्या असल्यामुळं या साहित्य परिषदेच्या माध्यमातून जे हार्दिकरांना वाटतं, जे लवटे सरांना वाटतं, असे बरेच बदल होतील याच्याबद्दल आपण सर्व खात्री बाळगूया. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी माननीय विनायक भोसले संस्थेचे व्यवस्थापक त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार मानतो. नमस्कार. आज या ठिकाणी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि आम्ही पुस्तकप्रेमी समूह यांच्या वतीनं विनोदजी कुलकर्णी यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. सदर सत्कार समारंभास या ठिकाणी 2 अत्यंत वेगळ्या स्वभावाची माणसं, परंतु एकाच विचाराची प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. विनयजी हार्दिकर, डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचे मी संस्थेच्या वतीनं प्रथमतः आभार मानतो. तसंच ज्यांचे विचार ऐकल्यावर आपल्याला समजलं की ते बरं बोलण्यापेक्षा खरं नक्कीच बोलतात, असे आजचे सत्कारमूर्ती विनोदजी कुलकर्णी यांच्या संस्थेच्या वतीनं आभार. आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे डॉक्टर संदीपजी श्रोत्री, नारायण साहेब तसेच त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले गायकवाड सर, नंदकुमार सावंत, जनता सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर जाटार साहेब, तसेच किशोरजी बेडकिया आणि आपण उपस्थित सर्व साहित्यप्रेमी, साताऱ्यातील विनोद कुलकर्णी यांची मित्रमंडळी, या सर्वांचे मी आभार मानतो. कार्यक्रम संपला.